मुलगीच लग्न ठरवते, मुलगा लग्न ठरवून येतो, आईला सांगतो, बाबांना सांगतो की बाबा ही माझी होणारी बायको आहे. मुलगी आई-वडिलांना सांगते की हा माझा होणारा नवरा आहे. जेव्हा आपण लग्न ठरवतो, लोकं म्हणतात की 5 पाहुणे घेऊन जायला लागेल आपल्याला. सो 5 पाहुण्यांचं काय महत्त्व असतं? 5च पाहुणे का घेऊन जायचे आणि त्यांच्या साक्षीनेच हे सगळं का ठरवायचं? तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्या लोकांच्या साक्षीने ठरलेलं लग्न लोकांना तो एक प्रश्न असतो की बाबा किती गुण जुळल्यानंतर पत्रिका जुळते किंवा किती गुण जुळल्यानंतर लग्न टिकतं. तर साधारणपणे त्या दोघांची नाड वेगवेगळी आहे की नाही, त्या दोघांची योनी वेगळी आहे की नाही. योनी म्हणजे काय, तर मराठा समाजामध्ये एक अतिशय छान पद्धत किंवा आता सुपारी फुटली आहे ना म्हटल्यानंतर आता याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर तुम्ही आता म्हटलात दैवक बसवणं. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं की नक्की दैवक बसवणं म्हणजे काय आणि ते कशासाठी बसवतात? दैवक बसवणं म्हणजे थोडक्यात आमच्या ह्या कार्याला कुठल्याही प्रकारचं सोयर किंवा सूतक न लागू देण्यासाठीची व्यवस्था. पुढे चला एखाद्या लग्नामध्ये एखादी बाई रुसली, एखादी आत्या रुसली, एखादा जावई रुसला, तर तुम्ही काय करणार? पूर्वीच्या काळी ही म्हणजे ह्याच्यामुळे सुद्धा कितीतरी लग्न मोडली. ते मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपण आज जो विषय डिस्कस करणार आहोत, तो आहे लग्नाच्या आधी काय-काय गोष्टी होतात, काय-काय आपण गोष्टी करायला हव्यात आणि त्याच्यामागचं कारण काय? हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आणि कारण आपण हा एपिसोड करतोय, तर आपल्या आधीच्या पॉडकास्टला अनेक जणांनी कमेंट्स केल्या, की "सर तुम्ही ह्या गोष्टी काय सांगा, तुम्ही अजून ह्या गोष्टी मला सांगितल्या पाहिजेत." तर त्यासाठी आपण हा एपिसोड बनवतोय आणि तर आपल्यासोबत आपले गेस्ट आहेत. गुरुजी मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही आपल्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल थोडं सांगा. नमस्कार, मी सौरभ चंद्रकांत खळीकर गुरुजी. मी व्यवसायाने गुरुजीच आहे आणि काय म्हणतात त्याला की लग्न, मुंज, वास्तुशांत आणि इतर बरेच धार्मिक कार्य हे मी करत असतो कायमस्वरूपी आणि हाच माझा पेशा आहे. ह्याच क्षेत्रात मी गेली 20 वर्ष काम करतो आहे आणि त्यानुसार मी आता अजूनही ह्या क्षेत्रामध्ये पुढे अजून बऱ्याच गोष्टी करणार आहे, करत राहणार आहे आणि त्या दृष्टीने समाजाला ह्या सगळ्या गोष्टीतून माझ्याकडून जी चांगली माहिती देता येईल, ती ह्या सगळ्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी द्यायचा आज प्रयत्न इथे करणार आहे. धन्यवाद सर तुम्ही गुरुजी आलात. आता मला लोकांनी बरेच कमेंट पण केली होती, की सरांना म्हणजे गुरुजींना गुरुजी म्हणा, सर नका म्हणू. ते आपला फॉर्मॅट असल्यामुळे मला सवय आहे. मी प्रयत्न करतो लोकांना आता मागच्या पॉडकास्टमध्ये ज्या गोष्टी लोकांनी टाकलेल्या आहेत आपल्याला, करेक्ट, अगदी त्या सगळ्या विचारात घेऊन आपण हा एपिसोड करत आहोत. करेक्ट. आणि आपल्या गुरुजींचा हा एक मोटिव्ह असणार आहे, की जेवढी जेन्युइन इन्फॉर्मेशन आहे, लोकांना जेवढी चांगली इन्फॉर्मेशन आहे, जशी आपण शेवटच्या पार्टमध्ये दिली, ती द्यावी. आणि ज्यांनी नसेल बघितला त्यांनी नक्कीच तो एपिसोड बघा. करेक्ट. आणि तो जरी नसेल बघितला तरी हा पूर्ण बघा, येस. जेणेकरून तुम्हाला लग्नाच्या आधीच्या गोष्टी बघायला मिळतील आणि Correct. ह्याच्यानंतर तो आपला पूर्ण ओव्हरऑलच आपण घेतलेला आहे. पूर्ण कव्हर केलेलं आहे. हां, पण त्यातल्या ज्या गोष्टी राहिल्या असतील त्या आम्ही इथे कव्हर करू. करतो. येस. पण आता जेव्हा आपण लग्न ठरवतो, तर एक महत्त्वाचा मुद्दा येतो, की लोकं म्हणतात, की 5 पाहुणे घेऊन जायला पाहिजेत आपल्याला आता. सो ह्या 5 पाहुण्यांचं काय महत्त्व असतं? आता त्या 5 पाहुण्यांचं म्हणल्यापेक्षा काय माहिती आहे का, की ज्या काळापासून लग्न ही हा संस्कार सुरू झाला, त्या काळापासूनचा एक विचार केला पाहिजे, की 5च ही संख्या का आली? ओके. तर 5 ही संख्या येण्यामागचा उद्देश असा आहे, की आपल्या पृथ्वीतलावरती 5 तत्व आहेत. त्याच्यानंतर 5 तत्वांचं जे काही गुणमिलन आहे, ते ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये काय म्हणतात त्याला, की निर्णय देण्याची क्षमता किंवा एक अधिष्ठान ज्याला म्हणतो आपण, ते अधिष्ठान कुठे असायचं? तर ते पंचांकडे असायचं. गावातले जे काही पंचमंडळी असायची, तर ती पंचमंडळी म्हणजे कोण? तर ती 5 मुख्य लोकं अशी नेमलेली असायची गावातल्या लोकांनी, की जेणेकरून त्यांनी सांगितलेला निर्णय जो आहे तो आम्हाला मान्य असायला पाहिजे. म्हणून मग ते 5 पाहुणे घेऊन जाण्याचा जो काही विषय आला ना, तो तिथून आलेला आहे. म्हणजे 5 तत्व आणि पंच म्हणजे मग गावातली जी काही पंचमंडळी आहेत, ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून तो सगळा एक 5 पाहुण्यांचा प्रघात पडलेला आहे. तर त्याच्यामध्ये ही 5च पाहुणे का घेऊन जायचे आणि त्यांच्या साक्षीनेच हे सगळं का ठरवायचं? तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की ह्या लोकांच्या साक्षीने ठरलेलं लग्न किंवा ह्या लोकांच्या साक्षीने ठरलेलं कार्य हे कधीच पुढे जाऊन मोडायचं नाही त्या काळात. कारण का? तर हे जी मंडळी आहे, ह्यांना एक मनुष्य म्हणून नाही, तर त्यांच्या काय म्हणतात त्याला, त्यांच्या त्या औद्याला किंवा त्यांच्या त्या स्थानाला एक प्रकारची पदवी प्राप्त झालेली असते, की जेणेकरून त्यांनी सांगितलेला शब्द जो आहे तो आम्ही मान्य करणारच आहोत. अशी लोकांची पूर्वीची तो एक मानसिकता होती. म्हणून मग ज्यावेळेस आपण लग्न ठरवतो किंवा घरात कुठलंही कार्य जर काही ठरवायची वेळ आली,
तर ह्या 5 मंडळींना किंवा त्या 5 पाहुण्यांना एकत्रित पुढे घेऊन जायचं. मग हळूहळू त्या काय गोष्टी झाल्या, की आता गाव पातळीवरचं मग कुटुंब पातळीवरती आलं सगळं ते. मग कुटुंब पातळीवर आल्यानंतर मग घरातलं मोठे कोण आहेत, तर त्या 5 मंडळींना आपण एकत्र करायचं. माझं त्याच्यात कोणीही असू शकतं उद्याच्याला. म्हणजे उद्याच्याला काका असू शकतो, माझा मामा असू शकतो, आत्याचे मिस्टर असू शकतात, आमचे जावई असू शकतात, माझा मुलगा असू शकतो, वडील असू शकतो, कोणीही ती 5 मंडळी असू शकतात. परंतु त्या 5 मंडळींच्या खांद्यावरती ज्यावेळेस तुम्ही ती जबाबदारी देता, त्यावेळेस त्यांनी दिलेला शब्द किंवा त्यांनी टाकलेला शब्द हा कोणीही मोडत नसे. म्हणून मग त्या 5 पाहुण्यांना ती पूर्णपणे अधिकार किंवा ती अथॉरिटी त्यांना देऊन ठेवलेली असायची घरातल्या मंडळींनी, की बाबा ते जे सांगतील ते आमच्यासाठी पूर्व दिशा असणार आहे. म्हणून त्या 5 पाहुण्यांना घेऊन जाऊनच तो सगळं कार्य जे आहे ते केलं जायचं. मग ते 5 पाहुण्यांचं काय कार्य असायचं किंवा त्यांचं काय काम असायचं त्या सगळ्यामध्ये, तर ते 5 पाहुणे मिळून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हुंडा वगैरे आता सध्याच्याला काही राहिलं नाही. पण पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या गोष्टी अगदी प्रकर्षाने लोकं बघायचे, की बाबा मुलीकडच्यांनी एवढा हुंडा दिला पाहिजे, एवढ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर ती पंचमंडळी जी आहे ते सगळं ह्या सगळ्या गोष्टींचं सुवर्णमध्ये गाठायचे. म्हणजे उद्याच्याला मुलीकडच्यांची काय परिस्थिती आहे, मुलाकडच्यांची काय परिस्थिती आहे आणि ह्या सगळ्याचा विचार करून ते पंचमंडळी सांगायचे, की बाबा तुम्ही ह्या पद्धतीने लग्न करून देणं अपेक्षित आहे. मुलीकडच्यांची परिस्थितीसुद्धा आपण विचारात घेतली पाहिजे आणि मुलाकडच्यांना सुद्धा दुःख नाही झालं पाहिजे. ह्या सगळ्याचा सुवर्णमध्ये गाठून ते पंचमंडळी किंवा ते 5 पाहुणे जे आहेत त्या सगळ्याचा बरोबर मिलाप बसवायचे. मग त्याच्यात त्यांचं काय कार्य असायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं देण्या-घेण्याचा विषय ते करायचे पूर्ण. त्याच्यानंतर मानपान कोणाकोणाचे काय असणार आहेत किंवा कोणी कोणाला कसं काय देणं-घेणं केलं पाहिजे, ह्या सगळ्याचा जो काही लेखाजोखा आहे किंवा ह्या सगळ्याचा हिशोब जो आहे, तो ते 5 पाहुणे मिळून ते ठरवायचे आणि त्यानुसारच मग ते लग्नाचे विधी जे आहेत ते पुढे पार पडले जायचे. आणि कुठपर्यंत पार पडले जायचे, तर सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशीपर्यंत त्यांना मान त्यांनी द्यायला सांगितलेला आहे. म्हणजे ज्या क्षणाला एखाद्या व्यक्तीने तुमच्या घरामध्ये एखादं स्थळ आणलं, तिथपासून ते ती मुलगी त्यांच्या घरात लग्न करून जाईपर्यंत त्या 5 पाहुण्यांचं जे कार्य आहे ते त्यांनी सांभाळा म्हणून सांगितलेलं आहे. कारण का, तर त्यांच्यावरती ती सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी काय आहे, तर हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडणे आणि तुमच्या देखरेखीमध्ये योग्य पद्धतीने म्हणजे कोणालाही त्याच्यामध्ये अन्याय न होता ह्या सगळ्या गोष्टी पार पाडण्याची जबाबदारी जी आहे ती त्या 5 पाहुण्यांवरती असायची. म्हणून मग आता ते मी मगाशी सांगितलं तसं, की बाबा ते पूर्वी 5 तत्व, पंचमंडळी आणि मग हे 5 पाहुणे असं ते गाव म्हणजे पृथ्वी तलावरचं, गाव तत्वावरचं, गाव लेव्हलचं आणि मग नंतर कुटुंब लेव्हलचं असं ते करत त्या पायऱ्याखाली उतरत आलो. पण आता सध्याच्या सांप्रत काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कुठेही पाहायला मिळत नाहीत. मुलगीच लग्न ठरवते, मुलगा लग्न ठरवून येतो, आईला सांगतो, बाबांना सांगतो, की बाबा ही माझी होणारी बायको आहे. मुलगी आई-वडिलांना सांगते, की हा माझा होणारा नवरा आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पण काही ठराविक ठिकाणी म्हणा किंवा काही साधारणपणे आपण एक किती ह्याला पर्सेंटेज देऊयात, की बाबा 95% लोकं अजूनही ह्या सगळ्या गोष्टींची प्रघात मानतात, की बाबा नाही आमच्या घरातले मोठे मंडळी आहेत किंवा उद्याच्याला मुलीने जरी लग्न ठरवून आलं तरी नाही बाबा माझे काका आहेत, मला त्यांना विचारल्याशिवाय काही करता येणार नाही. एक कुठेतरी त्यांना ती सुप्त त्यांच्या मनामध्ये ती त्यांच्याविषयीची आदर भावना जी आहे ती असते. म्हणून मी ह्या 5 लोकांना मान देणं अपेक्षित आहे ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर. येस. आता हे जे आहेत 5 पाहुणे, तर मग एखादं लग्न करायचं समजा, तर मग पहिली सुरुवात काय ह्या 5 पाहुण्यांपासून होते का त्या आधी पण काय नाही, असतं? त्याच्या आधी आहेत ना. आता समजा एखाद्या घरामध्ये आता पहिले सगळ्यात महत्त्वाचं उद्याच्याला एखाद्या मुलाकडे एखाद्या मुलीचं स्थळ आलं किंवा एखाद्या मुलीकडे एखाद्या मुलाचं स्थळ आलं, तर सगळ्यात पहिली पायरी काय बघितली जाते घरच्यांकडून, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये बघितला जातो तो म्हणजे दोघांची पत्रिका जुळते की नाही, इथपासून तो सगळ्यात महत्त्वाचा विषय सुरुवात होतो. ओके. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये पूर्वीच्या काळी लग्न ठरवत असताना एक जी बैठक व्हायची, जी सगळ्यात पहिली बैठक असायची. बरोबर. त्या पहिल्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो त्यांचा आणि पूर्वी कसं असायचं, की प्रत्येक घराचा एक कुलपुरोहित ठरलेला असायचा. आम्ही त्यांना विचारल्याशिवाय आमच्या घरातले कुठलेही कार्य करत नाहीत किंवा त्यांनी सांगितलेल्या तारखेशिवाय आम्ही ते कुठलेही कार्य करत नाहीत. असा एक गुरुजी किंवा असा एक व्यक्ती, असा एक ज्योतिषी कोणीही असू शकतो तो. परंतु त्यांनी सांगितलेल्या मुहूर्तावरती किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवरतीच आमचं सगळं जे पुढे जातं. मी म्हणत नाही की बाबा तो ब्राह्मणच असला पाहिजे किंवा तो अमकाच असला पाहिजे, असा काही त्याच्यातला मुद्दा नाही. त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केलेला असावा आणि तो जाणकार असावा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. मग त्याच्याकडे ते पत्रिका दाखवायला जातात. मग ती पत्रिका जुळते की नाही हे सगळ्यात आधी महत्त्वाचं बघणं गरजेचं ठरतं ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यात म्हणजे उद्याच्याला ब्राह्मण मंडळीच पत्रिका बघतात किंवा अजून ठराविक समाजच पत्रिका बघतो असं नाहीये. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 4ही वर्णांकरता जे कोणी पृथ्वीतलावरती जन्माला आलेले स्त्री आणि पुरुष हे आहेत, कुठल्याही ते जातीचे असू देत, कुठल्याही धर्माचे असू देत, कुठल्याही पंथाचे असू देत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी क्रमप्राप्त होत्या आणि ते सगळे लोक ह्या सगळ्या गोष्टी मानत होते. भले त्यांच्याकडच्या पद्धती वेगळ्या असू देत, त्यांच्या प्रथा वेगळ्या असू देत, परंतु ह्या सगळ्या काय म्हणतात त्याला जडणघडणीतूनच ते सगळं विवाह संस्कार पुढे जायचा तो. मग ती पत्रिका बघायची वेळ आल्यानंतर सगळ्यात पहिले काय बघितलं जायचं, तर त्या पत्रिकेमधल्या दोघांचं चंद्रबल कितपत आहे, दोघांना गुरुबल आहे की नाही. आणि कारण चंद्र आणि गुरु हे तुमच्या संसारातले महत्त्वाचे ग्रह सांगितलेले आहेत.
चंद्र जो आहे तो तुमच्या मनावरती काम करतो, म्हणजे ह्या दोघांचं उद्याच्याला मनोमिलन होईल की नाही. गुरुग्रह जो आहे तो ह्या दोघांना एकमेकांना एकसंध बांधून ठेवेल की नाही. त्याच्यानंतर अजून बरेच ग्रह आहेत, किंवा एखाद्याला मग आता एक जण म्हणतो आमच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ फार कडक आहे बाबा, मग त्याला मंगळाचीच पत्रिका पाहिजे. हे सगळे जे काही ठोकताळे आहेत ना, ते तो सगळा ज्योतिषी जो आहे तो अभ्यासतो आणि मग तो तिथे निर्णय देतो की बाबा हां, हे लग्न जर का पुढे गेलं तर हे ह्या पद्धतीने टिकेल किंवा ह्या पद्धतीने टिकणार नाही. पहिली पायरी जी आहे ती तुमच्या ज्योतिषापासून सुरुवात होते. मग तो घरचा गुरुजी असू देत किंवा कोणी असू देत, तो जे सांगेल त्याप्रमाणे ते लग्न पुढे जायला सुरुवात होते. मग आता त्याच्याकडून समजा हिरवा कंदील आला आम्हाला की बाबा हे लग्न आता जुळणार आहे, ही पत्रिका व्यवस्थितरित्या जुळलेली आहे. मग त्याच्यात आता अजून एक प्रकार येतो, तो म्हणजे गुण किती जुळत आहेत. लोकांना तो एक प्रश्न असतो की बाबा किती गुण जुळले म्हणजे पत्रिका जुळते, किंवा किती गुण जुळल्यानंतर लग्न टिकतं. तर साधारणपणे कमीत कमी 18च्या पुढे गुण असायला पाहिजेत. 18 गुण हे लास्ट रेशो आहे. 18च्या कमीपेक्षा ते गुण जुळता कामा नयेत. 36 गुण साधारणपणे अगदी रेअर केसमध्ये कोणाच्या ना कोणाच्या तरी जुळतात. आता हे गुण जुळणं म्हणजे नेमकं काय, तर त्या सगळ्या पत्रिका बघितल्यानंतर त्या दोघांचेही विचार एक आहेत की नाही, त्या दोघांची ग्रहमैत्री आहे की नाही, त्या दोघांची नाड वेगवेगळी आहे की नाही, त्या दोघांची योनी वेगळी आहे की नाही. आता योनी म्हणजे काय, तर प्रत्येक पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या पत्रिकेमध्ये एक योनी लिहिलेली असते. कोणाची मूषक योनी असते, कोणाची गज योनी असते, कोणाची अश्व योनी असते, अशा बरेच प्रत्येकाच्या योनी असतात. तर त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्या जातात बारकावे देऊन, आणि मग त्यानुसार ते लग्न तिथे त्यांनी त्या ज्योतिषाने हिरवा कंदील दिला की मग तिथून पुढे सगळ्यात महत्त्वाचं काय येतं, तर ती सगळ्यात महत्त्वाची ह्या जे काही आपण मंडळी 5 पाहुणे आलेत तिथं त्यांची जबाबदारी सुरुवात होते. आधी सगळ्यात पहिलं पाऊल कोण उचलणार, तर ज्योतिषी उचलणार किंवा त्यांच्या घरचा गुरुजी उचलणार. मग त्यांनी एकदा हिरवा कंदील दिला की मग ह्या लोकांना कल्पना दिली जाते की आता आपल्याला असं लग्न ठरवायचं आहे आणि आपल्याला बोलणी करायला जायचं आहे. मग ते तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्यामध्ये ते तिथे बोलणी करतात. बोलणी केल्यानंतर ते सगळं देणं घेणं, मगाशी जसं सांगितलं तसं त्या सगळ्या गोष्टी ते एकत्रित बसून ठरवतात. मग जसे ह्यांच्याकडचे 5 पाहुणे आहेत, कोणाकडचे मुलीकडचे 5 पाहुणे आहेत, मुलाकडचे 5 पाहुणे आहेत, ते सगळ्या गोष्टी हे समोरासमोर बसून ठरवतात. आणि मग आता इथे मराठा समाजामध्ये एक अतिशय छान पद्धत आहे. छान पद्धत म्हणल्यापेक्षा काय माहिती का, की हे सगळं ज्यावेळेस ठरतं ना, त्यावेळेस त्यांच्याकडे सुपारी फोडण्याचा अतिशय छान तो एक विधी म्हणल्यापेक्षा ती एक पद्धत आहे. किंवा आता सुपारी फुटली आहे ना म्हटल्यानंतर आता याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, किंवा फिक्स झाला. आता सुपारी आमच्या दृष्टीने फुटली, मग ती सुपारी कधी फोडायची, तर ज्यावेळेस हे 5 पाहुणे मिळून ते सगळं समोरासमोर बसून बसतील, लिखापडी करतील की बाबा ह्या पद्धतीने लग्न करायचं आहे, ह्या गोष्टी द्यायच्या आहेत, ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत, ह्यांचा मान ते करणार आहेत, त्यांचा मान ते करणार आहेत. हे सगळं एका कागदावरती छान त्या गणपतीचं नाव लिहून ती सुरुवात केली जाते, आणि मग तिथे ती सुपारी फोडून ते कार्य सुरुवात होतं. आणि त्या दिवसापासून त्या ॲक्च्युअल खरं कार्याला सुरुवात होते. ते कधीपर्यंत, जोपर्यंत मुलगी मांडव परतणीला परत येत नाही तोपर्यंत ते कार्य जे आहे ते चालू राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये मग तुमचा साखरपुडा आला, असंख्य गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. म्हणून सगळ्यात पहिली जी सुरुवात आहे ती त्या ज्योतिषापासून सुरुवात होते, आणि मग ह्या 5 पाहुण्यांचं कार्य सुरुवात होतं. मग ते 5 पाहुण्यांचं कार्य झालं की मग ती सगळी ज्यावेळेस बैठक होते, ज्याला आपण आता बोलाचाली म्हणतो, बऱ्याच भागामध्ये वेगवेगळे नाव, तोच सगळा प्रकार आहे. तर ते सगळं त्या बोलणी झाल्यानंतर मग त्याच्यानंतर घरातल्या स्त्रियांची कार्य सुरू होतात. स्त्रियांचं कार्य काय सुरुवात होतं त्याच्यामध्ये, आता बोलणी करून ते आलेले आहेत, मुलाला आम्ही टिळा लावून आलेलो आहोत, किंवा पूर्वीच्या काळी आता ब्राह्मण मंडळी असतील म्हणा, तर ते काय करतात, तर तिथे जाऊन त्याला बाबा शाल आणि हे देऊन येतात, साखरपुडा देऊन येतात. साखरपुडा पूर्वी काही वेगळी करायची पद्धत नव्हती. तिथं ज्यावेळेस ही बोलणी होईल ना, तिथेच ते एकमेकांना वस्त्र बदलले केले जायचे, मुलाचं तोंड गोडण्या करण्याकरता त्याच्या हातात साखरेची परात दिली जायची, आणि बाबा आता हे लग्न फिक्स झालेलं आहे. तोच ऍक्च्युअल खरा साखरपुडा. पण मग आपण जसं तुम्ही लास्ट टाइम सांगितलं होतं की चेहरा बघायचा नसतो त्या काळात, त्यांच्या मुलीचा हा विषय नाहीये. मुली हे समोर येतच नाही, इथं कुठेच नाही विषय. हा 5 पाहुण्यांचाच विषय आला ह्याच्यामध्ये. मुलगा हे मुलीचे आई वडील जे आहेत ना, किंवा मुलाला आता मान सन्मान द्यायचं म्हटल्यानंतर ते फक्त मुलीचे आई वडील तोपर्यंत तिथं बघितली जात नाही. ती फक्त कधी येणार ह्या सगळ्या गोष्टी, ज्यावेळेस पसंती येण्याचा विषय जो आहे तो फोटोवरूनच आला तर आला त्या काळात. आताचा विषय वेगळा आहे, परंतु त्या काळात मात्र मुलगा मुलगी एकमेकांना बघतच नव्हते. लग्नाच्या अंतरपाठ खाली पडेपर्यंत दोघे एकमेकांना पाहत नव्हते, हे अगदी सत्य आहे. म्हणून मग ते सगळं ठरल्यानंतर मग तिथून पुढे घरातल्या बायकांचं कार्य काय सुरुवात होणार, तर ते सगळ्यात पहिले करणार तो म्हणजे मुहूर्त. मुहूर्त करणे म्हणजे काय, तर थोडक्यात आमच्या कार्याला हे सगळं कार्य होईपर्यंत कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून सगळ्यात पहिले हळदीच्या गणपतीची पूजा केली जाते. हळदीचा गणपती म्हणजे काय, तर आपली जी हळदीची पावडर असते की नाही, ती पाण्यात कालवली जाते, त्याचा छानपैकी गणपती तयार केला जातो, आणि त्या मुलाकडून किंवा त्या मुलीकडून ज्यांच्याकडचा तो मुहूर्त असेल ते त्या हळदीची पहिल्या त्या सुपामध्ये ठेवून पूजा केली जाते. मग तिथे सगळ्यात महत्त्वाचं काय केलं जातं, तर काही लोक सांडगे घालतात, काही लोक पापड करतात, असे हे करण्याची पद्धत आहे. आणि मग तिथून
त्या मुलाची आणि मुलीची सगळ्यात पहिले त्यांच्यावरती ज्यावेळेस ते काय म्हणतात त्याला मुहूर्त केल्यानंतर त्यांच्या अंगावरती सुपातलं जे काही धान्य आहे ना ते पाकडलं जातं, जेणेकरून आजपासून तुला आता कुठल्याही प्रकारची दृष्ट लागू नये, कुठल्याही प्रकारची तुला अडचणी येऊ नये आणि तुझं जे कार्य आहे ते निर्विघ्न पार पडावं ह्याच्यासाठी म्हणून तुला ते मुहूर्ताच्या गणपतीचा आशीर्वाद मिळावा ह्याच्यासाठी त्या बायका सगळ्या मिळून मग त्या 5 सवाष्णी अमकं तमकं प्रत्येकाच्या घरामध्ये त्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आणि ह्याच्यात काय असतं माहिती का, हे कुठेही लिखापडी नाही आहे. म्हणजे हे शास्त्र आहे बाबा किंवा बाबा लोकांना काय म्हणतात त्याला, लोक म्हणतात की बाबा हे करायलाच पाहिजे का किंवा हे असंच कशाला पाहिजे. असायला, असं काही कुठेही नाही आहे. हे परंपरेने चालत आलेला हा सगळा विषय आहे. भागाभागात वेगळ्या पण असेल. हो, हो. प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. म्हणजे आता तुम्ही 96 कोळी मराठी लोक जे आहेत ते कंपल्सरी 5 सवाष्ण जेवायला घातल्याशिवाय त्यांच्याकडे मुहूर्त होत नाही. हो. कोणाकडे 5 असतात, कोणाकडे 7 असतात, 11 असं ते बरंच असतं. मग त्याच्यात ते दिवसभर त्यांचे कार्य चालतात. मग कोणाच्या त्याच दिवशी बांगड्या भरल्या जातात काही जणांकडे, असे पण काही लोकांकडे पद्धत आहेत. त्याच्यानंतर मग त्या दिवशी पापड घातले जातात. मग ते पापड आता ब्राह्मण मंडळींमध्ये काय केलं जातं, तर त्या दिवशी त्या मुहूर्ताच्या दिवशी जे काही पापड वगैरे घातले जातील किंवा जे सांडगे वगैरे घातले जातात ते सोळ्यात घातले जातात. म्हणजे सोळं नेसून वगैरे सगळ्या त्या गोष्टी केल्या जातात आणि ते वेगळे ठेवले जातात. ज्या दिवशी देवक बसणार आहे त्या दिवशी त्याचाच सगळं नैवेद्य वगैरे जो आहे तो त्या देवांना दाखवला जातो. तोपर्यंत ते सांभाळा म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ती मुहूर्ताच्या दिवशी जी हळद कुटायला सांगितली की नाही, ती कुटलेली हळद जी आहे ती मागे मी सांगितलेलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये की कुटलेली हळदच तुम्ही ती मुहूर्ताला वापरणं गरजेचं आहे. म्हणजे मुहूर्ताची जी कुटलेली हळद असते ती व्यवस्थित वेगळी ठेवायची. त्याच्यात ते जे काही अँटीऑक्सिडंट गुण आहेत ते तोपर्यंत ते सगळे तयार होतात आणि मगच ते तुम्ही देवकाला ती हळद वापरणं गरजेचं आहे. मग ते मुहूर्ताचं त्यांनी त्याच्यामध्ये ते कुरड्या पापड्या घाला म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला पापड घाला, सांडगे घाला आणि मग त्या दिवसाचं सगळं जे काही त्या मुलीला गोडधोड वगैरे करून तिचं कोडकौतुक एकदा झालं, त्या दिवशी तिला औक्षण करायचं आहे, तिला तिचं कोडकौतुक करायचं आहे, मुलाचं कोडकौतुक करायचं आहे. हे सगळं झालं की तो मुहूर्त हा विषय तिथे पूर्ण करायचा. मग त्याच्यानंतर तुमचा लग्नाचा कालावधी किती असला पाहिजे, साधारणपणे 1 महिना 2 महिने जास्तीत जास्त. कारण का तर दोघांनाही सगळ्यांना तयारी करायला वेळ मिळणं गरजेचं आहे. आणि पूर्वीच्या काळी कसं असायचं की सगळ्या गोष्टी घरातच केल्या जायच्या. बाहेरून विकत आणणे किंवा कोणी आणून देणे किंवा मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही माझ्यासाठी हे करून द्या, असं काहीही पद्धत अजिबातच अवेलेबल नव्हती. म्हणजे पूर्वी जर का समजा 500 लोकांचं लग्न असेल ना, तर 500 लोकांचं पीठ सुद्धा घरातच दळलं जायचं, हळद सुद्धा घरातच कुटली जायची, तिखट सुद्धा घरातच केलं जायचं. मग त्याच्यासाठी त्या सगळ्या जे काही काय म्हणतात त्याला, गल्लीतल्या बायका म्हणा किंवा त्यांचे पै पाहुणे जे आहेत ते सगळे एकत्रित येऊन ह्या सगळ्या गोष्टी करायचे. मग त्याच्यासाठी हे 2 महिन्याचा कालावधी त्यांना तो अपेक्षित असायचा. मग त्या सगळ्या काळामध्ये ते सगळं करत असताना ह्या सगळ्यामध्ये त्या गोष्टीच्या माध्यमातून म्हणजे त्या मुला आणि मुलीचं सगळं गोष्ट लक्षात घेऊन एकत्रित येणं हा तिथं तो पद्धत सुरू झाली की बाबा जेणेकरून प्रत्येकाने मी तुझ्या लग्नात मदतीला येते, तू माझ्या लग्नात मदतीला ये, हा सगळा विषय तिथं तो सुरुवात झाला. आणि मग तो मुहूर्त झाल्यानंतर तो काय म्हणतात त्याला की बाबा शालमुदी देणं म्हणतात त्याला. आता मुहूर्ताच्या वेळेस मुहूर्ताच्या आधी जे आहे ते, म्हणून साखरपुडा जो मगाशी सांगितलं, साखरपुडा देण्याची पद्धत का नव्हती किंवा साखरपुडा म्हणजे काय तर थोडक्यात निश्चिती आपण म्हणतो ना, तर ती ह्या बोलाचालीमध्येच पूर्ण व्हायची. त्याच्यासाठी वेगळा विधी वगैरे काही केला जायचा नाही. मग तिथंच गणपती पूजन, वरुण पूजन करूनच त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होऊन मग त्या मुहूर्तापर्यंत येऊन त्या सगळ्या गोष्टी थांबायच्या. मग मुहूर्ताच्या पुढे हळूहळू या काही गोष्टी आपण त्या सरकत जातो. मग त्याच्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत. मग मुहूर्त केल्यानंतर आपण काय म्हणतात त्याला की कपडे कोणी भरायचे किंवा बस्ता कसा आणायचा, कोणी काय आणायचं, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस ह्या सगळ्या गोष्टी पुढे हळूहळू त्या जायच्या. बरोबर. आता हे जे मी सांगितले प्रोसिजर मुहूर्त, तर मग ती फक्त मुलाकडे होते का फक्त मुलीकडे होते का दोघांकडे होते? दोघांकडे होते. दोघांकडे. लग्न ठरलं कोणाचे, म्हणजे मुलाचं लग्न ठरवू देत, मुलीचं लग्न ठरवू देत, पद्धत एकच. पण ते आपापल्या पद्धतीने म्हणजे मुलगा मुलाच्या घरी ते सगळ्या त्यांच्या घरच्या लोकांच्या पद्धतीप्रमाणे करणार, मुलगी त्यांच्या घराच्या पद्धतीप्रमाणे करणार. दोघांच्याही घरी पद्धत ही एकच येणार आणि ते मुहूर्त केल्याशिवाय तुम्हाला पुढे एकत्रित येण्यासाठी काहीही सुरुवात होऊ शकत नाही. म्हणून मुहूर्त केल्यानंतरच लोक कपडे खरेदी करणं, सोनं खरेदी करणं, हॉल फिक्स करणं, आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तरच ह्या सगळ्या गोष्टी करतात. आणि त्याच्यात सुद्धा मुहूर्त झाल्यानंतर सगळ्यात पहिलं वस्त्र कोणाला घ्यायला सांगितलेलं आहे, तर घरातल्या देवांना तुम्ही सगळ्यात पहिलं वस्त्र घ्या म्हणून सांगितलेलं आहे. त्या देवांना तुम्ही ते वस्त्र घेतलं. म्हणजे आता काही लोकांच्या घरी टाक नुसतेच उघडे असतात, काही लोकांनी टाक त्याला बांधलेले असतात टाकाला, असे सगळे आहेत. मग काही लोक काय करतात, आमच्याकडे टाकाला घालायचे वस्त्र नाहीत ना, मग देवाच्या खाली अंथरायचं वस्त्र नवीन घेतात. मग काही लोक देव नवीन करायला टाकतात, नवीन आमच्याकडे लग्न ठरलंय म्हणून. म्हणजे देव नवीन करायला टाकतात म्हणजे काय करतात, तर आहे तेच देव त्यांना परत द्यायचे आणि त्याच्यातच भर टाकून अजून चांगले देव प्रकारे करून घ्यायचे. असे ते सगळे लोक ते देव तयार करून घेतात आणि मग ते घरात आणून वाजत गाजत वगैरे आणण्याची पद्धत असते ती देव.
आणि त्यानुसार मग ते घरात आणून त्यांची प्राणप्रतिष्ठा करणे, देवक बसवणे वगैरे हे सगळे हळूहळू त्यांच्या पद्धतीने प्रमाणे ते करतात. परंतु दोघांकडेही मात्र सेमच पद्धत होते. म्हणजे मुलीकडची मुलगी आहे म्हणून ती वेगळे काही विधी करणार आहे आणि मुलगा आहे म्हणून मुलाकडचे लोक वेगळ्या विधी करणार किंवा हा इकडे जाऊन ते करणार आहे नाही ह्यांची नाही असं नाही काय नाही, नाही. असं काही separate असं काय separate. सगळं सेपरेट सेपरेट पद्धत एकच, फक्त सेपरेट सेपरेट सगळं करणं अपेक्षितच आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आता ह्या सगळ्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण म्हणजे लग्न ठरलं का लगेच लोकांना इथं कधी समजतं की मांडव झाला कसं लगेच लक्षात येतं लोकांना की ह्यांच्याकडे लग्नाचा कार्यक्रम आहे वाटतं. तर मग त्यामागे पण काय आहे का की मांडव कसा करायला पाहिजे, का हो. करायला पाहिजे? येस. आता ह्याच्यात काय माहिती का, की पूर्वीच्या काळी कार्यालय ही पद्धत अजिबातच अवेलेबल नव्हती. त्यामुळे म्हणजे लोकांनी उठून कार्यालयात जाऊन बसायचं आणि कार्यालयातलीच लोकं सगळं करून देणार आम्हाला, असं पूर्वीच्या काळी काहीच नसायचं. पूर्वीच्या काळी काय होतं, तर दारातच सगळा विषय पूर्ण केला जायचा. म्हणजे उद्याच्याला मुलाचं जरी लग्न ठरलं, तरी मुलाच्या घराच्या समोर सुद्धा मांडव घातला जायचा. कारण का, तर त्या मांडवातच सगळ्या गोष्टींचे विधी जे आहेत ते पूर्ण केले जायचे. आता तो मांडव कसा असला पाहिजे, तर तो कमीत कमी 6 खांबी तरी मांडव असला पाहिजे. कारण का, तर 6 खांबी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये खांब अजून बरेचसे असू शकतात, नाही असं नाही. परंतु त्याच्यातला जो मुख्य खांब आहे किंवा मुख्य मांडव जो आहे त्याच्यातला छोटासा, तो 6 खांबी असला पाहिजे. आणि त्याच्यामध्येच सगळे तुमचे देवक बसवणं, तुमच्या हळदीचा कार्यक्रम करणं किंवा काय म्हणतात त्याला, ते बांगड्या भरणं वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ते त्या मांडवात होणं अपेक्षित आहेत. मग आता ह्याची मांडव घालण्याची जी सुरुवात आहे, ती कार्य झालं, मुहूर्त झाला, म्हणजे ज्योतिषांनी पत्रिका बघितली, त्या तुमच्या 5 पाहुण्यांनी ते सगळे जाऊन कार्य ठरवून आले आणि ठरवून आल्यानंतर मुहूर्त झाला. मुहूर्त झाल्यानंतर ज्या लग्नाची तारीख ठरणार आहे त्याच्याबरोबर एक 15 दिवस आधी लोकं आपल्या दारामध्ये मांडव घालणं अपेक्षित आहे त्यांनी. कारण का, तर त्या मांडवातच सगळ्या गोष्टी त्यांनी परिपूर्ण करा म्हणून सांगितलेलं आहे. मग आता मांडव 6 खांबी कसा असला पाहिजे, तर त्या 6 खांबांच्या मुख्य देवता सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये. नंदिनी, नलिनी, त्याच्यानंतर मैत्रा, उमा, पशुवर्धिनी आणि शस्त्रगर्भा भगवती. अशा ह्या 6 देवता ज्या आहेत, त्या खांबाचं रक्षण करण्याकरता आणि त्या खांबावरती त्या स्वतः देवता विराजमान होऊन त्या पूर्ण कार्याचं रक्षण करण्याकरता त्या देवता तिथे अधिष्ठाता होतात त्या. आणि त्या खांबावरती म्हणजे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, की पूर्वी आंब्याच्या पानांना तुम्ही दोरा गुंडाळायचा आहे आणि दोरा गुंडाळून त्याचा आधी खाली सुपामध्ये ठेवून प्राणप्रतिष्ठा करायची आहे. त्यांना दही आणि दुर्वा ह्या सगळ्या गोष्टी लावायच्या आहेत आणि मग त्या खांबांना त्या देवता नेऊन बांधायच्या आहेत. आता ह्याची सुरुवात कशी होते, तर साधारणपणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देवक बसवायच्या दिवशीच करायला सांगितलेल्या आहेत. म्हणजे आता देवक बसवणं म्हणजे आता आपण पुढे तो ह्या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. परंतु आपण सिक्वेन्स वाईज जाऊयात आता त्याच्यामध्ये. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांडव घातला जातो, तो मांडव घातल्यानंतर ज्या दिवशी तुमच्या घरात देवक असतं, त्या देवकाच्या दिवशी सगळ्यात पहिले मुलगा, मुलगी जो कोणी असेल त्याला तुम्ही तेल लावून अंघोळ घाला म्हणून सांगितलेलं आहे. त्याला व्यवस्थितरित्या सुशोभित करा म्हणून सांगितलेलं आहे त्या मुला-मुलीला. सुशोभित केल्यानंतर सगळ्यात पहिले गणपती पूजन करून तुम्ही गुरुजींच्या हाताने संकल्प करायला सांगितलेला आहे. मग लग्नाचा जो काही मुख्य संकल्प असेल, म्हणजे आता तुमचं लग्न समजा उदाहरणार्थ 25 तारखेला तुमचं लग्न आहे आणि तुम्ही साधारणपणे 15 तारखेला तुमच्या घरामध्ये देवक बसवणार आहे. 10 दिवस किंवा 15 दिवस. आणि देवक किती दिवस आधी बसवण्याची पद्धत आहे, तर साधारणपणे पक्ष ओलांडता येत नाही. म्हणजे साधारणपणे पौर्णिमा किंवा अमावास्यामध्ये येणार नसेल, तर तुम्हाला ती साधारणपणे 15 दिवस आधी तुम्हाला बसवण्याची मुभा त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आता लोकं म्हणतात, की बाबा 3ऱ्या मांडवी लग्न येता कामा नये, 4थ्या मांडवी येता कामा नये, असे बरेच त्यांच्या प्रकारच्या पद्धती आहेत. परंतु तुम्ही आधी कितीही दिवस, साधारणपणे 15 दिवसापर्यंत ते लग्न तुमचं देवक जे आहे ते बसवू शकता. मग त्या दिवशी गणपती पूजन करणे, पुण्याहा वाचन करणे आणि मग त्या मातृकांची स्थापना करून त्या 6 मांडवाच्या देवतांची पूजा करायला सांगितलेलं आहे. मग आता तिथे सगळ्यात पहिला संकल्प जो आहे लग्नाचा, तो त्याच दिवशी सुटतो. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही देवक बसवणार आहात, माझ्या त्या देवक कोणाकडे बसू देत, मराठ्याकडे बसू देत, ब्राह्मणाकडे बसू देत किंवा अजून सोनाराकडे बसू देत, कुठेही बसू देत देवक. लग्नाचा जो मुख्य संकल्प आहे, तो त्या देवक बसवण्याच्या दिवशीच सुटतो. जे कोणी गुरुजी आलेले असतील ते काय करतात, तर ते की बाबा आजपासून काय म्हणतात, बाबा 5व्या दिवशी माझ्या मुलीचं लग्न आहे, आजपासून 4थ्या दिवशी मुलीचं लग्न आहे, असं ते संकल्पामध्ये उच्चारण करतात आणि मग त्याच दिवशी त्या लग्नाचा संकल्प ते तिथे सोडतात. आणि मग ते झाल्यानंतर, तो संकल्प सुटल्यानंतर सगळ्यात पहिलं तुमच्या कार्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे कार्य म्हणजे कुठलं, तर लग्नापर्यंतचं सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं ह्याच्यासाठी सगळ्यात पहिले तिथं तर गणपती पूजन केलं जातं. मग तुमच्या कार्यामध्ये सगळ्या प्रकारची समृद्धता नांदली पाहिजे. समृद्धता म्हणजे काय, तर लोकांना अन्न व्यवस्थित पुरलं पाहिजे, कुठल्याही प्रकारची कमतरता भासता कामा नये. नाही तर बाबा आज काय बाबा तेलच संपलंय, हेच झालंय, तेच झालंय, असं लग्नामध्ये होता कामा नाही. कारण पै पाहुणे सगळे येणार म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची सुबत्ता घरामध्ये असणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी कोणाचा आशीर्वाद असायला पाहिजे, तर त्या वरुण देवतेचा आशीर्वाद असायला पाहिजे. म्हणून वरुणाची तिथे पूजा करायला सांगितलेलं आहे. मग वरुणाची पूजा झाल्यानंतर मातृकांची पूजा करा म्हणून सांगितलेलं आहे. मातृकांची पूजा करण्याचं खास उद्देश त्याच्यात सांगितलेला आहे. 27 एकंदरीत मातृका सांगितलेल्या आहेत. 27 नक्षत्र आपल्याकडे आहेत, 27 त्या मातृका पण आहेत. तर त्या 27 मातृका म्हणजे काय, तर थोडक्यात संकल्प त्याचा काय आहे हे त्यातून जाणून घेणं गरजेचं आहे. संकल्पामध्ये त्यांनी उच्चारण करायला सांगितलेलं आहे, की हिंसा निवारणार्थे
गौर्यादी मातृकाणाम पूजनंच करिष्ये. म्हणजे काय, तर घरामध्ये आता हिंसा नेमकी कुठल्या प्रकारची होणार, तर ज्या पूर्वीच्या काळी मगाशी सांगितलं तसं घरातल्या बायका जात्यावरती दळण दळतात, कांडण मशीनमध्ये हळद कुटतात किंवा ते तिखट कुटतात, मसाले तयार करतात. हे सगळं करत असताना त्या घरातल्या बायकांच्या हाताने जीव हत्या काही ना काहीतरी घडत असते. डोळ्यांना दिसणारे किडामुंगी त्या जात्यामध्ये भरडले गेलेले आहेत. हो. झाडून झाडत असताना काही किडामुंगी मारले गेलेले आहेत. कांडण मशीनमध्ये काही मारले गेलेले आहेत. चुलीमध्ये काही समजा काही प्राणी वगैरे जाऊन बसलेला असेल तर तो तिथे जळला असेल तर तो त्याची हत्या झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही दोष आहे तो त्या घरातल्या स्त्रियांना लागतो आणि तो परिहार होण्याकरता म्हणून त्या 27 मातृकांचं पूजन जे आहे ते त्यांनी करायला सांगितलं आहे. आणि त्या 27 मातृका तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही तशाच ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. त्या विसर्जन करू नका. त्या 27 मातृकांचं पूजन फक्त आणि फक्त घरातल्या स्त्रियांसाठी सांगितलेलं आहे. त्याच्यात पुरुषांना कुठलेही त्याच्यातला काही त्यांनी पार्ट दिलेला नाही. आता पूर्वीपासून लोक म्हणजे आत्ता लोक म्हणायला लागलेत की स्त्रियांना आरक्षण नाही आहे, स्त्रियांना अमकं नाही आहे, स्त्रियांना तमकं नाही आहे. परंतु अनादिकालापासून म्हणजे ज्या क्षणापासून लग्न ही संस्था सुरू झाली किंवा लग्न हे संस्कार सुरू झाले त्या दिवसापासून स्त्रियांना एवढं महत्त्व देऊन ठेवलेलं आहे की बाबा त्यांच्याकडून कळत नकळत झालेल्या सुद्धा पापाचं क्षालन करण्याकरता विशिष्ट देवतांची तिथे त्यांनी नियोजन करून ठेवलेलं आहे. असं म्हणून त्या 27 मातृकांचं पूजन करा म्हणून सांगितलं आहे. मग त्या 27 मातृकांचं पूजन झाल्यानंतर एक नांदी श्राद्ध नावाचा विधी येतो. नांदी श्राद्ध नावाचा विधी जो आहे तो पितरांच्या संतुष्टी करता तो पुढे मी सविस्तरपणे सांगेन तो आता. तर तो नांदी श्राद्ध झाल्यानंतर मग ह्या 6 खांबांची पूजा करा म्हणून सांगितलेलं आहे. त्या 6 खांबांची पूजा करण्याचा उद्देश तो जो मांडव घातलेला आहे तो मांडव अतिशय पवित्र असला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपवित्रता मांडवामध्ये असता कामा नये. म्हणून मग त्या सगळ्या पवित्रतेसाठी किंवा त्या मांडवाच्या शुद्धतेसाठी किंवा त्या मांडवाच्या संरक्षणासाठी म्हणून त्या 6 देवता तिथे आवाहन करा म्हणून सांगितलं आहे. मग आता त्या 6 देवतांची कशी स्थापना करायची आहे, तर एक आंब्याचं पान घ्यायचं आहे, ते दुमडायचं आहे आणि ते दुमडल्यानंतर त्याला 16 वेळेस तो दोरा गुंडाळायचा आहे. म्हणजे 8 वेळेस खालून वरती जायचं आहे आणि 8 वेळेस वरतून खाली यायचं आहे. अशा 16 वेष्ट येतं. असे ते 16 वेळेस तो दोरा त्याला गुंडाळायचा आहे, तो तिथे ठेवायचा आहे. मग त्याच्यात ते गुंडाळत असताना त्याच्यामध्ये दुर्वा, एखादी समिधा, ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टी त्या आंब्याच्या पानामध्ये घालून तुम्ही ते बांधा म्हणून सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटच्या म्हणजे 6वी जी देवता आहे त्याला त्या 6व्या देवतेला शस्त्रगर्भा भगवती असं त्या देवीचं नाव आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही दर्भ घाला म्हणून सांगितलं आहे. मग आता दर्भ का घालायचे ब्राह्मणांनी, तर ब्राह्मणाचं जे शस्त्र आहे ते दर्भ सांगितलेलं आहे. मग आता इतर मराठा समाजामध्ये काय केलं जातं, तुम्ही अजून जर का पद्धत बघितली तर ते काय करतात माहिती का, त्या तांदळाची ती पेंडी आणतात एक आणि त्या पेंडीमध्ये त्यांचं कुऱ्हाड म्हणा किंवा एखादा कोयता म्हणा असं त्याच्यामध्ये बांधून ते मांडवाच्या खांबाला बांधतात मराठा लोक. त्याच्यानंतर अजून कोणी काही वेगळं, परंतु प्रत्येक लग्नामध्ये तुम्हाला शस्त्र हे कंपल्सरी दिसणार. त्याचं कारण हे होतं की पूर्वीच्या काळी मागच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा सांगितलं की पूर्वीच्या काळी लूटमारी ही लग्नामध्ये कंपल्सरी व्हायची. म्हणजे त्याला कुठलाच ऑप्शन नसायचा, कारण की त्यांना माहिती असायचं जे उपाशी लोक आहेत त्यांना किंवा इथं लग्न आहे म्हटल्यानंतर आपल्याला खायला प्यायला साहित्य भरपूर सोनं वगैरे सगळं मिळणार. त्यामुळे मग त्यांना भीती दाखवण्यासाठी म्हणून ती जी देवी आहे ती आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन ती तिथे उभी राहणार आहे आणि मग ती काय करणार आहे, तर त्या सगळ्या गोष्टींचं ह्या सगळ्या लोकांच्यापासून लुटारूंपासून संरक्षण करण्याचं काम जे आहे ती देवता तिथे करणार आहे. मग त्या देवतांना काय करायला सांगितलं आहे, त्या थोड्या उग्र स्वरूपाच्या देवता आहेत. त्यांनी काय सांगितलं आहे तिथे, उग्र स्वरूपाच्या म्हणजे काय, तर त्यांना जर काही योग्य पद्धतीचं पूजन नाही झालं किंवा योग्य पद्धतीने त्यांना काही नाही मिळाला विभाग तर त्या कोपू शकतात. तर त्या कोपू नयेत किंवा त्यांचा आपल्याला काही अपाय होऊ नये म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे की त्यांना दही आणि दुर्वा ज्या शांत करणाऱ्या आहेत त्या त्यांना तुम्ही तिथे वाहा आणि मग त्या 6 खांबांना त्या तुम्ही देवता बांधायच्या आणि मग तो मांडव तिथे तो सुसज्ज झालेला आहे. असा तो मांडव जो आहे तो त्या मांडवामध्ये केलेलं कार्य जे आहे ते योग्य पद्धतीने पुढे जाऊन तुम्ही त्याला शेवटपर्यंत टिकून ठेवू शकता ते कार्य. आणि त्या कार्यामध्येच मग नंतर लोकांना, आणि पूर्वी कसं असायचं घरात सगळे लोक मंडळी असायची, मांडवामध्ये झोपायला म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टीचा सुद्धा तो वापर केला जायचा. म्हणून मग मांडव जो आहे तो घरामध्ये प्रत्येक ठिकाणी घालणं अपेक्षित आहे. तर तुम्ही आता म्हटलात की दैवक बसवणं, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं की नक्की दैवक बसवणं म्हणजे काय आणि ते कशासाठी बसतं. आता दैवक बसवणं म्हणजे थोडक्यात आमच्या ह्या कार्याला कुठल्याही प्रकारचं सोयर किंवा सुतक न लागू देण्यासाठीची व्यवस्था म्हणजे दैवक बसवणं. ओके. हां, तर दैवक जे आहे ते साधारणपणे मगाशी सांगितलं तसं की लग्नाच्या आधी बसवणं अपेक्षित आहे. आता सांप्रत काळामध्ये लोक सध्याच्याला 1 दिवस आधी, 3 दिवस आधी, 5 दिवस आधी, 7 दिवस आधी, 9 दिवस आधी, 11 दिवस आधी, 13 दिवस आधी, 15 दिवस आधी असं ते तुम्ही बसवू शकता. पूर्वीपासून ही पद्धत आलेली आहे. स्पेसिफिक डेज आहे का असं? स्पेसिफिक डेज म्हणल्यापेक्षा काय माहिती का, की लग्नाचा दिवस जो आहे तो विषम येता कामा नये वगैरे, आता त्याचं गणित बरंच वेगळं आहे.
ओके. त्यामुळे ते गणित सांगत बसला तर त्याचा वेळ पण जाईल आणि लोकांना त्या गोष्टी लक्षात येणार नाहीत म्हणल्यापेक्षा काय होईल माहिती का, तो सगळा ज्योतिषी आणि गणिती क्लिष्ट विषय आहे तो सगळा. तर त्यामुळे त्यांनी काय सांगितलं आहे की तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ते देवक ह्या लग्नाच्या आधी बसवणं अपेक्षित आहे. तर ते देवक बसवत असताना सिक्वेन्स हाच आहे की गणपती पूजन, पुण्यावाचन, मातृका पूजन. मातृका 6 देवता आणि त्याच्यासोबत अजून 2 देवता ॲड होतात त्याच्यामध्ये देवक बसवत असताना. आता हे देवक बसवायची पद्धत जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणजे आता हे मी आता सुरुवातीला जे सांगतोय ते आधी ब्राह्मणांच्या पद्धतीचं सांगतोय. त्याच्यानंतर मी मराठ्यांचं सांगणार आहे आणि मग मराठ्यांच्या पद्धतीप्रमाणेच बाकी इतर समाजातल्या सुद्धा थोडंफार लोकांचे वेगळं थोडंफार वेगवेगळं असू शकतं ते. तर ह्याच्यामध्ये ते गणपती पूजन झालं, पुण्यावाचन झालं, मातृका पूजन झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या दिवशी तिथे बसण्याचा सिक्वेन्स सुद्धा ठरलेला आहे लग्नाचा. म्हणजे ज्यावेळेस लग्न ते बसतं, आता माझ्या समोर जर का पुण्यावाचन मांडलेलं असेल, इथे गणपती पूजन मांडलेलं आहे, इथे पुण्यावाचन मांडलेलं आहे आणि इकडे तो सूप ठेवलेला आहे. सगळ्यात पहिले इकडे जो कोणी मुलगा मुलगी असेल तो पहिले बसणार, त्याच्या शेजारी त्याची आई बसणार आणि जो नंतर कर्ता पुरुष म्हणजे जो कोणी कन्यादान करणार असेल तो किंवा त्याचे वडील जे कोणी करणार असतील ते, म्हणजे मुलाचे वडील म्हणा किंवा मुलीचे वडील, अशा ह्या तिघांनी बसा म्हणून सांगितलं आहे त्यांनी. आणि मग ह्या पद्धतीने म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे तुम्ही ते कार्य करत असताना सगळ्यात पहिले गणपती पूजन करा, पुण्यावाचन करा. पुण्यावाचन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग ते पुण्यावाचनाचे सुद्धा बरेच अर्थ आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की बाबा पुण्यावाचन करत असताना कपाळाला कलश लावला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही हातामध्ये सोन्याचा कलश धारण केला अशी भावना करायला पाहिजे आणि मग त्यानुसार तिथे सुद्धा तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळण्याकरता म्हणून त्या एका कलशावरती तुम्ही आपल्या आईवडिलांचं सगळ्यांचं स्मरण करून, आलेल्या पै पाहुण्यांचं स्मरण करून तुम्ही त्यांचं तिथं आवाहन पूजन करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग नंतर तोच कलश असतो त्या काय म्हणतात त्याला, जो कोणी आहे मुलगा मुलगी त्याच्या कपाळाला लावा, स्वतःच्या बायकोच्या कपाळाला लावा, स्वतःच्या कपाळाला लावा. हे झाल्यानंतर मग तुम्ही एकंदरीत 72 प्रकारच्या मागण्या मागून सांगितलं आहे भगवंताकडे. मग त्याच्यामध्ये त्या मागण्या कोणासाठी सांगितल्या आहेत त्यांनी, तर भावी होणारा जो काही मुलगा मुलगी त्यांचं जे काय ज्याचं कोणाचं लग्न होणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये शांती यावी, पुष्टी यावी, सगळ्या प्रकारचं समाधान यावं, ह्या सगळ्या प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या आलेले ब्राह्मण मंडळी तुमच्या वतीने भगवंताकडे मागत असतात. आणि मग त्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणत असताना त्यांनी तुम्हाला आशीर्वाद देत असतो असं ब्राह्मणांनी म्हणायचं आहे. आणि मग तुम्ही त्या मागण्या म्हणायच्या आहेत की बाबा माझ्या घरामध्ये शांती असू देत, पुष्टी असू देत, सगळ्या प्रकारचं समाधान असू देत, असं तुम्ही ज्यावेळेस यजमान म्हणतो त्यावेळेस ब्राह्मण तुम्हाला आशीर्वाद देणार की अस्तु अस्तु, असं असू देत, तसं असू देत. हे सगळे 72 प्रकारच्या मागण्या झाल्यानंतर मग त्या तिघांनाही औक्षण करा म्हणून सांगितलं आहे त्यांनी. मग ते औक्षण झाल्यानंतर त्या 2 कलशातले म्हणजे पुण्यावाचनाचे 2 कलश असतात, त्या कलशातल्या पाण्याचा अभिमंत्रित झालेल्या पाण्याचा अभिषेक तिघांवरती करायचा आणि मग तुम्ही देवक बसवण्यासाठी मुख्य सज्ज व्हायचं आहे. मग आता त्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की देवक बसवायच्या आधी काय म्हणतात त्याला, नांदी श्राद्ध करा म्हणून सांगितलेलं आहे. नांदी श्राद्ध म्हणजे काय, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नांदी श्राद्ध करा म्हणून सांगितलेलं आहे. नांदी श्राद्धानंतर मग तुम्ही ते देवक बसवा म्हणून सांगितलेलं आहे. आता देवक बसवताना तुम्ही ते सुपामध्ये बसवा म्हणून सांगितलं आहे. ते बांबूचा जो सूप आहे तो बांबूचाच सूप का वापरायचा त्याच्यामध्ये, तर बांबू ही अशी वनस्पती आहे की ती कितीही छाटली तरी मरत नाही. ती त्याच्यामधून पुनरुत्पत्ती जी आहे ती प्रत्येक वेळेस आणि फास्ट होत राहते. त्याचं कारण जे आहे त्याला वंशपात्र सुद्धा म्हणलेलं आहे. म्हणजे आता तो काही जॅपनीज वगैरे असा काही प्रकार नाही येतो, तर तो वंशपात्र म्हणजे काय, तर थोडक्यात त्याच्यातून तुमची वंशवृद्धी होत राहावी ह्याचं प्रतीक म्हणून त्या बांबूच्या सुपामध्ये त्या सगळ्या देवता ठेवा म्हणून सांगितलं आहे. मग त्या सुपामध्ये कोणत्या देवता येतात, तर मगाशी सांगितलं तसं सगळ्यात पहिले 27 मातृका येतात. मातृका आल्यानंतर त्याच्या शेजारी त्या 6 खांबाच्या देवता येतात. त्या सगळ्या दोन्ही पोर्शनच्या वरती एक मातीचा कलश स्थापन करा म्हणून सांगितलं आहे तुम्ही. त्याला अविघ्न संज्ञक महागणपती असं म्हणलेलं आहे. अविघ्न संज्ञक महागणपती म्हणजे काय, तर थोडक्यात तुमच्या कार्याला कुठल्याही प्रकारची अडचण न येणे किंवा तुमच्या कार्याला कुठल्याही प्रकारचं विघ्न न येऊ देण्यासाठी स्थापन केलेला गणपती आहे. जसं आपण 10 दिवसात आपल्या घरी गणपती बसवतो किंवा 1.5 दिवसाचा गणपती आपल्या घरामध्ये बसवतो भाद्रपद महिन्यामध्ये, तसं तुमचं कार्य होईपर्यंत तुम्ही त्या मातीच्या सुगड्यावरतीच त्या गणपतीचं आवाहन करा म्हणून त्यांनी सांगितलं आहे. आणि मग हे सगळं ते गणपतीच्या शेजारी अजून कोण येणार, तर नारळाला काही विशिष्ट प्रकारचे दोरे बांधून किंवा विशिष्ट प्रकारचा दोरा बांधून कुलदेवतेचं आवाहन तिथे करायला सांगितलं आहे त्यांनी. कारण का, तर तिच्या साक्षीने किंवा तिच्या आशीर्वादाने आमचं हे सगळं कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पार पाडणार आहे, म्हणून त्या कुलदेवतेचं तिथं आवाहन करा म्हणून सांगितलं आहे. ह्या सगळ्या देवतेंचं आवाहन पूजन झाल्यानंतर त्या सगळ्यांना मग गरम पाणी घालायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना हळद चढवायची आहे. मग आता हळदीचा जो मागच्या आपण पार्टमध्ये जो विषय सांगितला राहतो तो इथे ती मुख्य हळद येते. म्हणजे जी शास्त्रवत किंवा मंत्रवत जी हळद सांगितली आहे ती आधी त्या देवतेंना चढवायची आणि मग त्या मुलामुलीला जी काय आहे ती हळद लावायची आहे. म्हणजे ती कोण लावणार, तर मुलामुलीची जी काही आई आहे ती काय करणार, तर त्या हळदीमध्ये पहिल्यांदा लक्ष्मीचं आवाहन करा म्हणून सांगितलं आहे. तैलाधिष्ठात्री महालक्ष्मी नमः
असं म्हणून ओके. तिचं पूजन करायला सांगितलं आहे त्या हळदीचं. म्हणजे कुठली हळद वापरायची आपल्याला, तर मुहूर्ताच्या वेळेस कुटलेली हळद ती त्या दिवशी वापरायची. त्याच्यामध्ये तुम्ही तेल सुवासिक घालायचं आहे, अत्तर घालायचं आहे आणि मग ती सरभरीत करून त्याच्यामध्ये महालक्ष्मी देवीचं आवाहन करायचं आहे आणि मग ते आवाहन पूजन झाल्यानंतर ह्या सगळ्यानंतर मग त्या सगळ्या देवतांना खालून वरती ती हळद चढवायची आहे आपल्याला. ती मंत्रवत हळद ती चढवत असताना गुरुजी मंत्रघोष करत असतात आणि मग ती मुलीची जी आई आहे किंवा मुलाची जी आहे ती खालून त्या देवतांना हळद चढवते. मग त्या देवतांना ती हळद लावून झाल्यानंतर बरोबर त्या मुलीच्या सुद्धा गालाला ती हळद लावते आणि मग ती तेवढीच हळद शास्त्राने सांगितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठेही म्हणजे तिला 2 विधीमध्ये ती वापरतात. हो, हो. बस तेवढीच. बाकी कुठेही तुम्ही तिला हळद लावा किंवा लग्नाच्या दिवशी ती उष्टी हळद आणली पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. हे सगळ्या प्रघात किंवा परंपरा ह्या पडत गेलेल्या आहेत. त्यामुळे ती फक्त हळद तेवढीच तिथं लावायला अपेक्षित आहे. ती हळद लावून झाल्यानंतर परत कुठेही तिला हळद लावता कामा नये. तेवढ्याच हळदीने म्हणजे त्या सगळ्याच्या कार्यामुळेच ती जी काही तिला शोभा येणार आहे, ती तेवढीच अपेक्षित आहे तिला. म्हणून मग ते झाल्यानंतर ती हळद तिथे लावल्यानंतर मग त्या देवतेचं यथोचितपणे पूजन करून तुम्ही त्या परत आहे त्या जागेवरती त्या ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. आहे त्या जागेवरती ठेवून मग ते देवकाचं सूप जे आहे ते तसंच उचलून तुम्ही देवासमोर ठेवायचं आणि मग ते लग्नाचं तुमचं कार्य होईपर्यंत न हलवणे, त्याला फक्त रोज गंधफूल वाहणे, दूध साखरेचा नैवेद्य दाखवणे एवढंच त्याला करायचं आहे. म्हणजे मग तुमचं देवक तिथे बसलं. आता ही ब्राह्मणी पद्धत झाली. इतर ह्याच्यामध्ये म्हणजे मराठा लोकांमध्ये म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पद्धत सेमच आहे. फक्त त्यांच्यामध्ये काय आहे, की बाबा गणपती पूजन, पुण्यवाचन ह्या सगळ्या गोष्टी आता सध्याच्याला कोणी करत नाही. आत्ता सध्याच्या काळामध्ये. पूर्वी मात्र ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी सगळे अगदी व्यवस्थितरित्या करत होते. म्हणजे मी पहिल्यापासून सांगत आलो आहे, की चारही वर्णामध्ये म्हणजे ब्राह्मण असू देत, अजून कुठलाही समाजाचा मनुष्य असू देत, पूर्वीच्या काळी म्हणजे साधारणपणे मी ही जी गोष्ट सांगतोय ही 150, 200, 250 वर्षापूर्वीपासूनची सांगतो आहे. त्या काळात मात्र सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीप्रमाणेच सगळ्या गोष्टी करत होतं. म्हणून मग त्याच्यामध्ये त्यांनी आता मराठा समाजामध्ये काय केलं जातं आता, तर त्या देवकाच्या म्हणजे सूप मात्र प्रत्येक ठिकाणी वापरलं जातं. सूप कुठेच सोडलं जात नाही. तर त्या सुपामध्ये ते काय करतात, नवीन आणलेले जे टाक आहेत मगाशी सांगितले तसे, तर ते टाक त्या देवकाच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये ठेवले जातात. मग त्याला ते पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्या टाकांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि बरोबर. मग त्याप्रमाणे आणून ते देव जे आहेत ते देवघरामध्ये ठेवले जातात आणि मग त्यांची पूजा रादर काही ठिकाणी केली जाते, काही ठिकाणी लग्न होईपर्यंत त्याची पूजासुद्धा करत नाहीत. आता मराठवाड्यामध्ये काय पद्धत आहे, तर मराठवाड्यामध्ये ज्या दिवसापासून देवक बसतं, त्या दिवसापासून ते लग्न होईपर्यंत घरातल्या देवाची पूजाच करू नका म्हणून सांगितलं आहे त्यांनी. देव बांधून ठेवलेत असं त्यांचं पद्धत आहे. परंतु ती अतिशय चूक पद्धत आहे ती. वास्तविक आता जशी तुम्हाला मला रोजच्या रोज अंघोळ लागते, तुम्हाला मला जशी स्वच्छता लागते, तशी भगवंताला सुद्धा स्वच्छतेची अपेक्षा आहे ना. म्हटल्यानंतर उद्याच्याला एक दिवस जरी भगवंताला आपण अंघोळ घातली नाही, तर ते पद्धत योग्य होणार नाही ना त्या. म्हणून बरोबर. असं काहीही कुठेही लिहिलेलं नाहीये, की बाबा देवक बसल्यानंतर तुम्ही काय म्हणतात त्याला, की देवांची पूजाच करू नये किंवा त्या देवांना आपण बांधून ठेवलेलं आहे, आपण त्यांची पूजा केली तर काहीतरी अघटित घडेल, असं कुठेही होत नाही किंवा काहीही रादर होतच नसतात असं काही. देव आपल्यासाठी आहे, आपण देवासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं चूक आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की तुम्ही त्या देवकाचं तिथे स्थापना केल्यानंतर त्याची रोजच्या रोज पूजा करणं अपेक्षित आहे आणि मग ते देवक कुठेही घेऊन जायचं नाही तुम्हाला. म्हणजे उद्याच्या तुमचं लग्न जरी बाहेरगावी असेल, तरी ते देवक तुम्ही तिथेच ठेवायचे आहे तुमच्या घरामध्ये. ओके. नाहीतर लोकं काय करतात, ते सूप उचलून मी घेऊन आलो, कार्यालयात घेऊन आलो, असं काहीही करायचं नाही. कारण की तुम्ही एकदा का ते देवक उठवलं, की त्या देवतेचं विसर्जन होऊन जातं. कारण की देवता ज्या आहेत त्या स्थापन केलेल्या आहेत. मंत्रवत त्यांची तिथे स्थापना केलेली आहे आणि मग त्याच्यात अजून एक मगाशी माझ्याकडून सांगायचं राहिलं, तर त्या सगळ्या देवतांच्या मागे अजून एक काय ठेवायला सांगितलं आहे, तर त्यांनी तुमच्या लग्नाची पत्रिका जी आहे, ती तिथे उभी करा म्हणून ठेवायला सांगितलं आहे. त्या पत्रिकेची तिथे पूजा करायची आहे आणि मग त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देवक बसवण्याच्या मार्गाने ते पुढे जात राहतं आणि मग ती पत्रिका वगैरे सगळं ठेवून झालं, की मग आता ते तुम्ही उभं राहायचं आहे. त्याच्यामध्ये त्या औक्षण करणाऱ्यांनी एकाने दिव्या काय म्हणतात त्याला दिव्याचं ताट घ्यायचं आहे. कर्त्या पुरुषाने म्हणजे मुलामुलीच्या आईवडिलांनी ते देवकाचं सूप हातामध्ये घ्यायचं आहे आणि वाजत गाजत ते त्या मांडवातून एक चक्कर मारून मग तुम्ही घरातल्या देवाजवळ त्या देवकाची स्थापना करणं अपेक्षित आहे. मग आता त्या 6 देवता ज्या आहेत ते समजा जर का तुम्ही घराच्या दारामध्ये मांडव घातलेला असेल, तर त्या 6 देवता त्या सुपामध्ये ठेवू नका म्हणून सांगितलेलं त्यांनी काय सांगितलं आहे, तर त्या 6 देवता ज्या आहेत त्या प्रत्येक त्या खांबातले जे काही मुख्य खांब आहेत त्या प्रत्येक ठिकाणच्या त्या खांबाला तुम्ही बांधा म्हणून सांगितलेलं आहे. मग त्याच्यातल्या पहिली जी आहे ती काय म्हणतात त्याला नंदिनी येते, मग नलिनी येते, मग उमा येते, मग पशुवर्धिनी येते, शस्त्रगर्भा भगवती येते. शस्त्रगर्भा भगवती जी आहे ती तुमच्या बरोबर डोक्यावरच्या म्हणजे मांडवाचं जिथे बरोबर एक तो असा सेंटर येतो, त्या सेंटरला ती शस्त्रगर्भा भगवती बांधा म्हणून त्यांनी सांगितलं आहे आणि मग त्या ठिकाणी त्या देवतेचं बांधून तुम्ही पूजन करा. त्याला गंध, दही आणि दुर्वा ह्या 3 गोष्टी तिथे समर्पण करा आणि मग त्याला कशाचं नैवेद्य दाखवायला सांगितलं आहे त्यांनी, तर तुम्ही घरात केलेलं तुमचं चिवडा, लाडू, करंजी, चकल्या
जे लग्नासाठीचं म्हणून किंवा जे लोकांना तुम्ही लाडू चिवडा द्यायला तयार केलेला आहे त्याचा नैवेद्य ह्या सगळ्या देवतांना दाखवा म्हणून सांगितलं आहे. त्याच्यानंतर काळ्या तिळाचे लाडू त्या देवतांना दाखवा म्हणून सांगितलेलं आहे. याचं कारण एकमेव आहे की त्या सगळ्या तुम्ही लोकांना वाटणार त्या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर आम्ही नुसतं बाबा आचार्याला ऑर्डर दिलेली आहे, त्याने आणून दिलं, त्याने इकडून आणून दिलं आणि आम्ही इकडून वाटून टाकलं, त्याचा काही म्हणजे उपयोग नाही ना. त्या सगळ्या देवतांचं काहीतरी बाबा लोकांना त्याचा खाल्ल्यानंतर फायदा व्हायला पाहिजे. तर म्हणून ह्या सगळ्या देवतांना त्याचा नैवेद्य दाखवा आणि मग तो नैवेद्य दाखवलेला सगळ्या लोकांना तुम्ही लग्नामध्ये तो तुमचा चिवडा लाडू तुम्ही वाटा म्हणून सांगितलं आहे. आणि मग त्या दिवसापासून ते लग्नाचं जे कार्य आहे ते ॲक्च्युअल सुरुवात होतं. म्हणजे आमच्या घरात देवक बसलं म्हणजे आमचं कार्य जे आहे ते प्रॉपर सुरुवात झालं. कारण लग्नाचं मागाशी सांगितलं तसं लग्नाचा जो मुख्य संकल्प आहे तो त्या देवक बसवण्याच्या दिवशीच केला जातो. म्हणजे आजपासून माझ्या मुलाचं जे काही लग्न आहे ते कल्पिता म्हणजे काय म्हणतात त्याला कुठेतरी करणार असेल किंवा त्या मांडवातच करणार असेल तर त्या आणि लग्नाचा मुख्य संकल्प काय आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. समजा मुलीचं जर का लग्न करणार असो आपण तर माझ्या मुलीला इथून पुढे गृह्य परिग्रह धर्म आचरणेषु सिद्धिद्वारा म्हणजे माझी मुलगी जी काही संसारात प्रवेश करणार आहे आणि तो प्रवेश केल्यानंतर तिला धर्माचं पालन करण्याची परवानगी मिळावी किंवा तिने धर्माचंच पालन करावं ह्याच्यासाठी म्हणून गृह्य परिग्रह म्हणजे जे काही ती घेणार आहे व्रत घेणार आहे लग्नाचं किंवा विवाह संस्काराचं व्रत घेणार आहे त्या सगळ्याची तिला उत्तम प्रकारे ताकद मिळावी किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं म्हणून मी आजपासून ठरलेल्या दिवशी तिचा विवाह संस्कार करतो. आता मुलीच्या बाबतीत हा एक संकल्प नाही करायला सांगितला. मुलीच्या बाबतीत मात्र इथे थोडासा बदल येतो. त्याच्यात काय बदल येतो तर मुलीच्या बाबतीत तुम्ही जे काही आधी संस्कार तुमच्याकडून झालेले नसतील आता मुलीचा ज्यावेळेसपासून जन्म म्हणजे ज्यावेळेस त्या मुलीचे आईवडील एकत्रित आले लग्न झाल्यानंतर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या दिवसापासून ते मुलगी इथे शेजारी बसेपर्यंत 9 संस्कार एकंदरीत करायला सांगितले आहेत तिच्यासाठी. तर ते काळाच्या ओघामध्ये आमच्याकडून झालेले नाही आहेत, आम्हाला जमले नाहीत किंवा आम्हाला करता आले नाहीत ह्या सगळ्याचा विचार करून सगळ्यात पहिलं प्रायश्चित्त मुलीचे वडील तिथे सोडतात. कुठले कुठले संस्कार आहेत त्याच्यासाठी तर गर्भाधान, पुंसवन, अनवलोभन, सीमंतोन्नयन, विष्णुबली, जातकर्म, नामकरण, अन्नप्राशन आणि चौल म्हणजे पूर्वी मुलींची सुद्धा मुंज व्हायची पूर्वीच्या काळी आणि ती हे सगळे 9 विधी जे आहेत ते समजा जर का लोप पावले असतील तिच्यासाठी आम्हाला करता आले नसतील तर त्याचं प्रायश्चित्त पहिले मुलीच्या वडिलांनी घ्यायला सांगितलेलं आहे आणि मग लग्नाच्यासाठी संकल्प जो आहे तो तिचा करायला सांगितलेला आहे. मुलाच्या बाबतीत मात्र हे सगळं तुम्ही नाही केलं तरी चालतं. कारण का तर मुलाचे सगळे संस्कार होतातच कारण त्याचं 8व्या वर्षी मुंज केली जाते. मुंज सुद्धा पूर्वीच्या काळी 4ही वर्णाश्रमामध्ये होत होती. ब्राह्मणाची मुंज व्हायची, मराठ्याची व्हायची, सोनाराच्या मुलाची व्हायची, त्याच्यानंतर अजून वैश्य म्हणजे कोण आपला व्यापारी वृत्तीचा जो मुलगा आहे त्याच्यासुद्धा मुलाची मुंज व्हायची. त्यामुळे ती मुंज आणि ते संस्कार ऑटोमॅटिकच तिथे ते घडले जायचे. त्यामुळे मुलाच्या बाबतीत तिथे वेगळा संकल्प तुम्हाला करायची गरज पडत नाही. मात्र मुलीच्या बाबतीत हे 9 संस्कारांचे संकल्प करून मग तुम्ही लग्नाचा मुख्य संकल्प तिच्यासाठी सोडा म्हणून सांगितलं आहे आणि मग तो संकल्प झाल्यानंतर ते सगळं जे कार्य आहे ते त्या दिवसापासून ते सुरुवात होतं आणि मग लग्न तुम्ही ज्यावेळेस मुलगी असेल तर मुलीला तिच्या घरी पाठवून दिल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरी येता त्यावेळेस घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्ही ते देवक विसर्जन करा म्हणून त्यांनी सांगितलं आहे. मग आता देवक विसर्जन करण्याची सुद्धा विशिष्ट पद्धत आहे त्याच्यामध्ये. ती काय पद्धत आहे तर तिथे सुद्धा त्या दिवशी थोडं पुण्यावाचन करा म्हणून सांगितलं आहे. पुण्यावाचन झाल्यानंतर त्या ज्या 6 आपण बांधलेल्या देवता आहेत की नाही त्या सोडून घ्या म्हणून सांगितलं आहे त्यांनी. त्याला बांधलेले जे दोरे आहेत ते विशिष्ट काढून तुमच्या घरातल्या पैसे ठेवतो त्या ठिकाणी त्या दोरे ठेवणं अपेक्षित आहेत आणि मग त्या ज्या काही 6 आंब्याची पानं आहेत ती एका ताम्हणामध्ये एकत्रित करायची आहेत. त्या ताम्हणामध्ये अत्तर पाणी असं सगळं एकत्रित करून ते अभिमंत्रित झालेलं पाणी विशिष्ट मंत्रांनी एतिचेत प्रेतिचेत असा एक विशिष्ट तो मंत्र येतो. तो मंत्र म्हणून घरातल्या सगळ्यांच्या अंगावरती ते पाणी शिंपडा म्हणून सांगितलेलं आहे आणि मग ती उरलेली आंब्याचे जे डाळी आहेत ती त्या मांडवावरतीच टाका म्हणून सांगितलं आहे किंवा घरावरती टाकायचे आहेत आणि मग ते उरलेलं पाणी जे आहे ते सगळीकडे शिंपडून ते ताम्हण वाजवलं किंवा सूप वाजलं की मग घरातल्या लोकांना आपापल्या गावी जायला परवानगी मिळायची. असं साधारणपणे ती देवकाची पद्धत ही आहे आणि ही पद्धत अजूनही सांभाळली जाते. आता प्रत्येकाकडची वेगळी अजून काही कोणी सूप वाजवत असेल, कोणी ताम्हण वाजवत असेल, असे ते सगळे प्रकार प्रत्येकाच्या वेगवेगळ्या घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. असं ते साधारणपणे देवक आपण बसवतो. पण आता हे जे देवक मी म्हटलात तर हे मला कन्फ्युजन झालं की हे कोणतं देवक म्हणजे हे आपण बसवलेलं देवक का मग आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी भावकीमध्ये पण देव असतात. काय काय जण म्हणतात की ते आणायला पण लागतात. बरा योग्य प्रश्न विचारला. आता ह्याच्यात काय माहिती का की हे देवक जे आहे ते हे वेगळं देवक आहे. म्हणजे हे कार्यापुरतंच बसवलं जाणारं देवक आहे. मगाशी मी जसं सांगितलं तसं एखाद्या घरामध्ये जर का लग्न ठरलं तर काही लोक नवीन देव करतात, काहीच लोक करतात, सगळे लोक करत नाहीत. जे लोक देव करत नाही ते काय करतात मग आमच्या मोठ्यांच्या घरी जे देव आहेत ते तिकडून घेऊन येतात आपल्या लग्नाच्या कार्यापुरते किंवा मुंजीच्या कार्यापुरते किंवा जे काही कार्य असेल त्या कार्यापुरते ते देव घेऊन येतात. ते कार्य संपन्न झालं की त्यांना ते देव परत देऊन टाकतात. त्यामुळे त्या देवकांचा आणि ह्या देवांचा काहीही संबंध
येत नाही. हे देवक जे आहे ते फक्त तुमच्या कार्याला कुठल्याही प्रकारचं सोयर सुतक न लागू देण्याचं कार्य करतं. आणि आता हे मगाशी मला ह्याच्यातला अजून एक मुद्दा महत्त्वाचा सांगायचा राहिला. देवक बसल्यानंतर तुमच्या घरात उद्याच्याला समजा जर का देवक बसलं आणि तुमच्या अगदी बाबा नातलग जवळचे म्हणजे जे 10 दिवसाचं सुतकातले जे काही लोक आहेत त्याच्यातला एखादा कोणी समजा गेला, अत्यवस्था होता आणि तो अचानक गेला, तर समजा जर का तुमच्या घरात देवक बसलेला असेल तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं पाठबळ काय आहे त्या देवकाचं, तर देवक बसलेला असल्या कारणाने तुमच्या कार्याला कुठल्याही प्रकारचं सोयर किंवा सुतक लागू होत नाही. तुमचं कार्य पार पडल्यानंतरच तुम्ही ते सोयर सुतक पाळा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. जोपर्यंत ते देवक बसलेलं आहे तोपर्यंत तुम्हाला ते लग्न करण्याची परवानगी आहे, ती मुंज करण्याची परवानगी आहे. आणि समजा जर का देवक बसवलेलं नसेल मात्र तुम्हाला ते कार्य जे आहे ते आहे तिथे थांबवून तुम्हाला ते कार्य, ते सगळं तुमचं कार्य म्हणजे उत्तर कार्य त्या गेलेल्या व्यक्तीचं संपल्यानंतरच तुम्ही ते कार्य करा म्हणून सांगितलं आहे. आणि मान्यता अशी आहे की समजा जर का हे देवक बसलेलं असेल आणि असं काही समजा जर का संकट येणार असेल तर त्या स्थापन केलेल्या देवता ते संकट थोपवून ठेवण्याचं काम करतात. म्हणजे काय, तर कोणी अत्यवस्थ असेल तर त्याला उत्तम आरोग्याची प्रदान करण्याचं काम करतात, किंवा एखादी बाबा बाळंतीण असेल तर तिचा बाबा बाळ जे आहे ते थोडक्यात म्हणजे अगदीच काही प्रसूती कोणी थांबवू शकणार नाही, परंतु जरी झाली तरी त्याचं ते कार्य जे आहे ते व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी ह्या देवता त्याला पाठबळ देण्याची काम करतात. म्हणून मग त्यांनी सांगितलं की ह्या देवकांची ताकद किती आहे, तर ह्या कार्याला तुमच्या उत्तम प्रकारे पुढे समर्थपणे नेण्यासाठी म्हणून त्या सगळ्या देवकांच्या ज्या काही सुपामध्ये स्थापन केलेल्या देवता आहेत त्या त्यांचं कार्य उत्तम प्रकारे ह्या पद्धतीने पार पाडतात. आणि तुम्ही जर का त्याच्यावरती श्रद्धा ठेवून ते कार्य केलं तर त्या तुम्हाला अजून त्या देवता छान साथ देतात. कारण का, तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं माहिती का, की लग्न ही कुठल्याही क्षणी मोडतील ह्या पद्धतीने ती लग्न व्हायची. म्हणजे उद्याच्याला एखाद्या लग्नामध्ये एखादी बाई रुसली, एखादी आत्या रुसली, एखादा जावाई रुसला तर तुम्ही काय करणार ना. पूर्वीच्या काळी ही म्हणजे ह्याच्यामुळे सुद्धा कितीतरी लग्न मोडलेली आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये त्या लोकांची मानसिकता बिघडू न देण्याचं काम सुद्धा या देवकातल्या सुपातल्या देवांचं काम आहे. त्यांची एकदा स्थापना झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण ते त्या मांडवामध्ये तरी येऊ न देण्याचं कार्य ते करत असायचे. आणि तुम्ही जर का बघितलं पूर्वी गावात म्हणजे समजा बाबा पाऊस जरी नसेल किंवा पाऊस येण्याचे चिन्ह जरी असतील तरी ह्या देवतेंच्या आशीर्वादामुळे तसं कुठल्याही प्रकारची अडचण त्या कार्याला येत नाही. इतकी ताकद त्या देवकांमधल्या आहे, असा विषय आहे. बरोबर, कारण लग्न म्हणजे विघ्न पण म्हणतात. हो, विघ्न म्हणजे कसं व्हायचं, एकतर भरपूर सगळ्या गोष्टी गोळा करायला लागायच्या, साहित्य सगळं गोळा करायला लागायचं. त्याच्यानंतर त्या सगळ्या लोकांना ते योग्य पद्धतीने सर्व करायला लागायचं. ते त्यांना ते कितपत आवडेलच रुचेल ह्याची काहीच आपण गॅरंटी देऊ शकत नाही ना. उद्या एखादा मनुष्य कुठल्या गोष्टीवरून लग्नामध्ये भडकेल ह्याचं कोणीच नाही हे तंग बांधू शकत नाही. त्यामुळं मग त्या पद्धतीप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या देवक तुम्हाला खूप अतिशय छान मदत करतात. बरोबर. आणि हे देवकानंतर तुम्ही अजून एक विषय सांगितला होता की नांदीव श्राद्ध, तर ते काय? आता नांदी श्राद्ध जो आहे तो ऍक्च्युअल पूर्ण वेगळं सेक्शन येतं लग्नामध्ये. सेक्शन म्हणजे कसं, ते कधी नक्की कशाच्या आधी नंतर? आता हे देवकाच्या वेळेसच येतं ते. म्हणजे आता ऍक्च्युअल नांदी श्राद्ध हा जो विषय आहे ना हा पूर्ण 1 दिवसाचा विषय आहे. म्हणजे आज जर का तुम्ही लग्नाचं कार्य ठरवलेलं असेल आणि आज जर का देवक बसवायचं असेल तर तुम्ही गणपती पूजन पुण्यावाचन करून मातृका पूजन करायचं आणि थांबायचं त्या दिवशी सकाळपर्यंत थांबायचं, दुपारी 11 पर्यंत हे सगळं कार्य करायचं, 12 पर्यंत हे सगळं कार्य करायचं. मग वेगळा स्वयंपाक तुम्ही नांदी श्राद्धाचा करायचा. आणि नांदी श्राद्धामध्ये जर का समजा मी माझ्या मुलाचं लग्न करत असेल तर माझे वडील, माझी आई, आईचे आई वडील आणि आईचे आई वडील ह्या सगळ्या लोकांसाठी म्हणून प्रत्येक जर का गेलेली व्यक्ती असेल, म्हणजे ह्या समजा मी कर्ता पुरुष आहे आणि माझे जर का आई वडील गेलेले असतील, आईचे आई वडील गेलेले असतील तर ह्या सगळ्या गेलेल्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीप्रित्यर्थ 2 गुरुजी जीव घाला म्हणून सांगितलं आहे तुम्ही. आणि पिंड प्रदान करून नांदी श्राद्ध तुम्ही संपन्न करा म्हणून सांगितलं आहे. परंतु ते काही त्या कार्यामध्ये कोणीही आता आजकाल करत नाही. कारण का, तर लोकांना वाटतं की बाबा एवढं चांगलं मांगलिक कार्य चाललं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही श्राद्ध कुठं करत बसू. अरे पण तुम्हाला हे लक्षात येत नाहीये की ते कार्य जे आहे ते ज्यांच्यामुळे झालेलं आहे किंवा आज तुम्ही ते लग्न ज्यांच्यामुळे करत आहात किंवा तुमच्या पितरांमुळे तुम्ही आजचा हा दिवस बघत आहात तर तुम्हाला त्यांच्यासाठी वेगळं नांदी श्राद्ध करायची अडचण काय आहे ना. त्यामुळे ते नांदी श्राद्धाचा जो विधी आहे ना तो खूप मोठा सांगितलेला आहे. परंतु आता तो अगदी त्या देवकाच्या ह्याच्यामध्ये 5 ते 7 मिनिटात संपवला जातो तो विधी. आणि हातावरून दक्षिणा सोडली जाते. अगदीच कोणी बाबा काय म्हणतात त्याला कर्मठ गुरुजी असतील किंवा काय म्हणतात त्याला छान विधी करणारे गुरुजी असतील तर ते द्राक्ष आणायला लावतात, आवळे आणायला लावतात आणि त्या पितरांप्रित्यर्थ सोडायला लावतात आणि ते नांदी श्राद्ध तिथे संपन्न करतात. परंतु तसं ते नांदी श्राद्ध होत नाही. ॲक्च्युअल नांदी श्राद्ध जे आहे ते प्रत्येक गेलेल्या व्यक्तिप्रित्यर्थ म्हणजे जे लोक हयात नाही आहेत त्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तिप्रित्यर्थ 2 ब्राह्मण जीव घाला म्हणून सांगितलेलं आहे. हे फक्त ब्राह्मणांमध्येच नाहीये, हे प्रत्येक समाजामध्ये करणं अपेक्षित आहे. आणि हे करायलाच का पाहिजे, तर तुमच्या पितरांचा आशीर्वाद,
नवीन होणाऱ्या दाम्पत्याला किंवा नवीन होणाऱ्या जोडप्याला मिळावा आणि त्यांची संतती पुढे जाऊन तुम्हाला उत्तम प्रकारे श्राद्धादी कर्म तुमच्यासाठी करावे, ह्याच्यासाठी म्हणून ते नांदी श्राद्ध तुम्ही प्रॉपर आणि व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. बरोबर. आणि पूर्वीच्या काळी ह्याच पद्धतीने सगळे एकमेकांना धरून राहायचे ना. म्हणजे नांदी श्राद्ध करायचं म्हणजे काय, तर उद्याच्याला बाबा नांदी श्राद्ध करायचं म्हटल्यानंतर माझ्या घरी बाबा आता समजा किती ब्राह्मण येणार आहेत, 10 ब्राह्मण येणार आहेत. मग 10 ब्राह्मणांची सगळी काय म्हणतात त्याला बसायची व्यवस्था, त्यांना पाणी प्यायची व्यवस्था, त्यांना उद्याच्याला गळ्यात घालायला मला हार लागणार आहेत, मग माळ्याची व्यवस्था, त्यांना जेवण करायला लागणार आहेत, स्वयंपाकाची व्यवस्था, मला लाकडं लागणार आहेत त्या कार्यासाठी, चुलीसाठी वगैरे, त्या काय म्हणतात त्याला सुताराची व्यवस्था. हे सगळं जे आहे ते 12 बलुतेदारांचं मिळून काम व्हायचं ना. ते लग्न जे आहे ते काय एकट्या दुकट्याचं काम नसायचं ना पूर्वी. तर ह्या सगळ्या लोकांना धरूनच ते कार्य उत्तम प्रकारे पार पाडायचं. म्हणजे एकटा फक्त ब्राह्मण समाजच ह्याच्यामध्ये मोठा होतोय असं नसायचं पूर्वीच्या काळी. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्रत्येकाचं कार्य ह्या लग्नामध्ये सांगितलेलं आहे. पूर्वी काय गॅस सिलेंडर होते लग्नामध्ये का, पूर्वी अजून तुमचं डेकोरेशन होतं का, असं काहीच नव्हतं. पूर्वी त्या तो लाकूड तोडा जो आहे तो लाकूड आणून द्यायचा, त्याच्यानंतर तो काय म्हणतात लोहार अजून काहीतरी त्या लग्नामध्ये वेगळं काम करायचं प्रत्येकजण. त्याच्यानंतर आता मराठवाड्यात अजून एक पद्धत आहे, मंगल मातनी म्हणून एक स्थापन केली जाते. मंगल मातनी म्हणजे काय, तर 2 मातीचे माठ आणले जातात आणि ते त्या लग्नामध्ये एका कोपऱ्यामध्ये स्थापन केले जातात, जेणेकरून तुमच्या कार्यामध्ये कोणी बाबा तहानलेलं राहू नये किंवा कोणीही प्रकारच्या अडचण त्या कार्याला येऊ नये म्हणून त्या मंगलमात्या ते चुन्याने रंगवले जातात ते माठ आणि त्याच्यावरती दिवे लावून ते कार्यासाठी ते तिथे ठेवले जातात. मग कोणाचं त्याच्यात कल्याण झालं तर त्या कुंभाराकडून तुम्ही माठ आणलेला, मग त्याला सुद्धा 4 पैसे मिळणार, लाकूड तोडायला 4 पैसे मिळणार, अजून तो फुलवाला आणून देणार त्याला 4 पैसे मिळणार. प्रत्येकाचं कल्याण करण्याच्या उद्देशानेच ही लग्न संस्था तयार झालेली आहे ना. म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आणि आता होतं कसं माहिती का, की ज्या क्षणाला गुरुजी किंवा आता सध्याच्याला मी जर का हे सांगायला गेलो समाजामध्ये तर लोकांना काय वाटत राहतं की बाबा गुरुजी तुमच्या दक्षिणेचं पाकिट मोठं व्हावं ह्याच्यासाठी म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वाढवत बसतात. वास्तविकता तसं करायची आम्हाला काहीच गरज नाही ना. तुम्ही केलं उत्तम, नाही केलं तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे ना तो प्रत्येकाचा विचार नाही केला तर समाज टिकणार कसा ना. म्हणजे मी तुमचा आणि तुम्ही माझा विचार जर का नाही करत असाल तर आपण समाजात एकमेकांसोबत राहूच शकणार नाहीयेत. प्रत्येकजण आपापला, आता सध्याच्याला बघतोच आहेत आपण, विभक्त 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 होत होतं तर अगदी 2 वरच लोक आली. पूर्वीच्या काळी जी अगदी वाडा संस्कृती होती, मोठं ह्यूज कुटुंब असायचं, ते आता कुठेच तुम्हाला पाहायला मिळत नाही. आणि त्या सगळ्यामुळे काय झालेलं माहिती का, त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या दैनंदिन जीवनावरती, वैयक्तिक आयुष्यावरती भयंकर प्रमाणात व्हायला लागलेला आहे. त्यामुळे लग्न करत असताना योग्य पद्धतीने जसे विधी दिलेले आहेत, म्हणजे मी म्हणतो उद्याच्याला कोणी का असे ना तो, त्या कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे जे काही सांगितलेलं आहे ते तेवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला परत आयुष्यात मागे वळून बघायची गरज पडत नाही. आता बरेच जण असा प्रश्न विचारतात की बाबा हे करायची काय गरज आहे, ते करायची काय गरज आहे, मग इतकंच आणणं गरजेचं आहे का, तितकंच आणणं गरजेचं आहे का. आता परवा एकाने ते काय म्हणतात त्याला जातेची पूजा करायची म्हणून ते ह्याच्यातलं काय म्हणतात त्याला एवढूसं जातं आणलं. आता त्या जात्यावरती तुम्ही काय दळणार, काय कुटणार, काय काढणार, परंतु फक्त तुम्हाला ती पद्धत मोडायची नाहीये म्हणून तुम्ही त्या गोष्टी करत आहात. त्याला विरोध नाही आमचा, परंतु त्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला त्या कितपत योग्य वाटतायत आणि त्याच्यातून तुम्हाला कितपत फायदा होणार आहे ह्याचा विचार करणाऱ्या माणसांनी करून मगच त्याच्यात तुम्ही पुढे जाणं अपेक्षित आहे. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा. आता आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते मगाशी नांदी श्राद्ध सांगितलं आपण, तर ते नांदी श्राद्ध करत असताना त्या पितरांच्या तृप्ती करता, कारण का तर लग्न हे का केलं जातं, तर त्याचं मूळ संकल्पना जी आहे ना, ज्यावेळेस लग्न करतो आपण त्या लग्न करत असताना तो संकल्प ज्यावेळेस सोडला जातो कन्यादानाच्या वेळेसचा, दशपूर्वान दशपरान पुरुषांश्च पवित्रीकर्तुम, म्हणजे माझ्या 10 पिढ्या मागच्या 10 पिढ्या पुढच्या अशा एकंदरीत 25 पिढ्या ज्या आहेत त्या सगळ्या एकत्रित त्यांचा उद्धार होण्याकरता. कशा त्या 25 पिढ्या होतात, 12 वरान 12 परांश्च, म्हणजे 12 पिढ्या मुलाकडच्या 12 पिढ्या मुलीकडच्या आणि आत्मनश्च, स्वतःची 25वी पिढी, म्हणजे त्या 12 12 24 आणि स्वतःची जे कन्यादान करतायत त्यांची स्वतःची, ह्या 25 पिढ्यांचा उद्धार होण्याकरता म्हणून मी आज हे कन्यादान इथे संपन्न करतो आहे, असं त्या लग्नाच्या संकल्पामध्ये, कन्यादानाच्या संकल्पामध्ये सांगितलेलं आहे. मग त्याची सुरुवात कुठून होते, तर ह्या नांदी श्राद्धापासून होते. कारण का, तर ते पितर संतुष्ट झाले तर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित आशीर्वाद देणार आहेत ना ते. आणि ते संतुष्ट कशाने होणार आहेत, तर ते ब्राह्मण भोजनाने संतुष्ट होणार आहेत. त्यांना आवडत्या गोष्टी जर का तुम्ही त्यांना दिले तर ते पितर संतुष्ट होणार आहेत. आणि त्याच्यानंतर अजून पुढे जाऊन त्याच्यातलं एक महत्त्वाचं सुप्त गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्या वर्षी तुमच्या घरामध्ये लग्न होतं की नाही, त्या वर्षात त्याच्या पुढच्या येणार, म्हणजे आता समजा 2026 मध्ये माझं लग्न झालेलं आहे, तर त्या 26 मध्ये लग्न झाल्यानंतर माझ्या घरामध्ये समजा जर का श्राद्ध येणार असेल, म्हणजे पितृपंधरवड्यातलं श्राद्ध येणार असेल किंवा संवत्सरिक श्राद्ध येणार असेल, तर त्या वर्षी तुम्ही त्या श्राद्धामध्ये पिंडदान करू नका म्हणून सांगितलेलं आहे. कारण का, तर लग्न हे महामंगल कार्य सांगितलेलं आहे.
म्हणजे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कार्य कुठलं असेल तर तुमचं लग्न किंवा तुमचा विवाह संस्कार हा सगळ्यात मोठा सांगितलेला आहे. आणि तो एकदा तुमच्या हातून पार पडला किंवा तुमच्या मुलाचं लग्न झालं, तुमच्या मुलीचं लग्न झालं, म्हणजे वरच्या जे काही तुमचे स्वर्गस्थ पितर आहेत त्यांना अतिशय मनापासून आनंद होतो का. आणि तो आनंद झाल्यानंतर तो आनंद ते कसा प्राप्त करतात तर तो ह्या नांदी श्राद्धाच्या ब्राह्मण भोजनातून ते सगळा आनंद तो प्राप्त करतात. मग ते काय म्हणतात की बाबा तू नांदी श्राद्ध प्रॉपर व्यवस्थित केलेले असतं, मग आम्हाला त्याच्या पुढच्या वर्षी तू पिंडप्रदान नाही केलंस तरी चालणार आहे. त्यामुळे तुम्ही ते पिंडप्रदान रहित श्राद्ध करा म्हणून सांगितलं आहे त्याचं, कारण की ऑलरेडी ते खूप संतुष्ट झालेले आहेत. परंतु तेच जर का नांदी श्राद्ध तुम्ही 5 आणि 7 मिनिटात जर का उरकलं तुमच्या त्या देवकामध्ये तर त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. म्हणून मग आता लोकांना सध्याच्याला संततीचे प्रॉब्लेम्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी येण्याचं कारण काय आहे तर तुम्ही ह्या सगळ्या विधींमध्ये जी काही तुम्ही शॉर्ट विधी करण्याची जी काही प्रघात बांधलेला आहे सध्याच्याला, त्या सगळ्यांचा परिणाम जो आहे ना तो तुमच्या दैनंदिन जीवनावरती होतोय. कारण का तर ह्या सगळ्यामध्ये ना त्या गेलेल्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद कुठे ना कुठेतरी तुम्हाला मिळतच असतो. आणि ह्या प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला 10% का होईना पटत असतात. परंतु आता काय माहिती का, आपण मॉड समाजामध्ये राहतो, आपल्याला लोकांना फक्त दाखवण्यासाठी हे सगळं करायचं असतं. तर ह्या सगळ्या समाजामध्ये हे कोणीही मान्य करत नाही की बाबा आमच्या पितरांमुळे आम्हाला हे सगळं आज बघायला मिळालेलं आहे किंवा आमच्या पितरांमुळे आम्हाला इथून पुढचं आयुष्य छान जाणार आहे, असं कोणीही कबूल करत नाही. तो काय म्हणतो, मी कष्ट करतो आहे, मी आज 12 तास काम करतो आहे म्हणून मला एवढा सगळा पैसा मिळतोय, माझ्या आजोबांनी काय केलं जे मला एवढा आनंद मिळाला, असं प्रत्येकाचा आता विचार झालेला आहे. किंवा त्याचे एक्झिस्टन्स नाही आता. हां, तसं कोणाला त्याच्या गोष्टीचा म्हणजे तितकं त्यांना गांभीर्य राहिलेलं नाहीये त्या सगळ्या गोष्टीचं. बरोबर. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टींची अडचण जर का कमी करायची असेल तर जे प्रॉपर विधी आहेत ते तुम्ही योग्य पद्धतीने करून जर का पुढे गेलात तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा उत्तमच फायदा होणार आहे. कुठेच त्याला तुम्हाला कमतरता भासणार नाही आणि पितरांचा आशीर्वाद तर मिळतोच मिळतो, तो कुठेच जात नाही. बरोबर. म्हणून नांदी श्राद्ध जे आहे ते लग्नामध्ये मस्ट आहे, योग्य पद्धतीने करणं हा त्याच्यातला बरोबर. महत्त्वाचा मुद्दा. पण आता हे तुम्ही सांगितलं नांदी श्राद्ध, तर त्यामध्ये म्हटलात की नंतर पितरांचं काही गोष्टी नाही केल्या तरी चालतील. हं. तर मग पण ते पितृपक्षामध्ये असं म्हणतात ना हं. की त्यावेळी जे पृथ्वीच्या बाजूला कवच असतं की हो, ते थोडंसं वीक असतं. हो, आधी सगळ्यात महत्त्वाचं पितर कुठल्या स्वरूपात आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे जसा अग्नी जो आहे तो आपल्याला दिव्याच्या ज्योतीमध्ये दिसतो, वरुण जो आहे तो पाण्याच्या स्वरूपात दिसतो, वायू जो आहे तो आपल्याला जाणवतो अवतीभोवती, तसे पितर जे आहेत ते ह्या वायू स्वरूपात आहेत. हां. वायू स्वरूपात पितर असल्या कारणाने लहरी असतात हां, त्यांच्या लहरी असतात. त्याबरोबर त्या पितृबंधरवड्याच्या काळामध्ये त्या पृथ्वी कक्षेच्या आतमध्ये येतात ते, आणि ज्या ज्या दिवशी ज्याची ज्याची तिथी आहे की नाही त्या दिवशी ते बरोबर त्यांचा आविर्भाव घेण्याकरता त्या गोत्रामधल्या लोकांजवळ ते जातात. मग त्याचा सगळ्यात पहिला अधिकारी कोण सांगितलेला आहे तर त्यांचा मुलगा सांगितलेला आहे. मग त्या मुलाकडून ते पिंड प्रदानाची अपेक्षा करतात आणि जो देणारा आहे ना, म्हणजे एखादा मुलगा जर का खरंच करणारा असेल तर त्याच्याकडून ते अगदी एक भाताचा एक शीत जरी त्याच्याकडून त्यांना मिळाला तरी ते संतुष्ट होतात. बरोबर. पण पॉईंट काय होता की मग मग त्यावेळी त्यांना अलाउड असतं ना इकडे येणं. हो. इतर वेळेस नसतं. मग हे मध्येच नांदी श्राद्ध नांदी आता काय माहिती का, नांदी श्राद्ध हा जो विषय आहे ना हा पितरांच्या संतुष्टीकरता सांगितलेला आहे. ओके. त्यावेळेस जे येतात ना ते सगळे नातेवाईक येतात. म्हणजे तुम्हाला सगळे म्हणजे पितृपंधरवड्यामध्ये ज्यांना तुम्ही पिंड प्रदान करणार आहात ना ते कर्त्या पुरुषाचे पार आई वडील म्हणजे आई वडील आपला वडील आजोबा पणजोबा, आई आजी पणजी, त्याच्यानंतर आईचे वडील आजोबा पणजोबा, आईची आई आजी पणजी, काका काकू मामा आत्या मावशीचे मिस्टर, जे कोणी त्याच्याशी रक्ताच्या नात्यातले आहेत ना ते सगळे तिथे त्या पितृपंधरवड्यात येत असतात. परंतु इथे नांदी श्राद्ध ज्या क्षणाला तुम्ही करता तिथे फक्त कोण येतं तर आई वडील, आईचे आई वडील, एवढेच लोक फक्त इथे येतात. एवढेच फक्त लोक येऊन त्यावेळेस आशीर्वाद देतात आणि ते निघून जातात. आणि इतर वेळी सुद्धा म्हणजे आता हे नांदी श्राद्ध आहे म्हणून, पण बाकी जे काही दैनंदिन दरवर्षी येणारे जे काही सांवत्सरिक ज्याला श्राद्ध म्हणले जातात ना त्यावेळेस सुद्धा फक्त 3च लोक येतात. म्हणजे समजा वडिलांचं श्राद्ध असेल तर वडील आजोबा पणजोबा एवढेच 3 लोक येतात. आईचं श्राद्ध असेल तर आई आजी पणजी एवढेच 3 लोक येतात. बाकी कोणीही त्याच्यामध्ये येत नाही. म्हणून मग त्या गोष्टींचं इथे आपल्याला काही तसं हे जोडता येणार नाही संबंध की बाबा इथे कसे येतात आणि तिथे कसे. त्यामुळे नांदी श्राद्ध हा पूर्ण विषय वेगळा आहे. आणि हा नांदी श्राद्ध जे आहे ना ते मांगलिक स्वरूपात मोडतं. म्हणजे ह्या दिवशी कुठेही तुम्ही अंगठ्यावरून पाणी सोडू नका, सोडा म्हणून सांगितलं नाही त्यांनी. सगळं पाणी जे आहे ते सरळ पाणी सोडा म्हणून सांगितलं आहे. फक्त ज्यावेळेस तुम्ही पिंड प्रदान कराल त्यावेळेस त्या पिंड प्रदानाला पाणी देतानाच तुम्ही अंगठ्याकडून पाणी सोडा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा. बाकी काय आतापर्यंत गुरुजी तुम्ही खूप परंपरा सांगितल्या, तर त्या थोड्याशा आम्हाला सांगा सिक्वेन्स वाईज, आणि त्याच्या पुढे कुठल्या राहतात त्या आम्हाला थोडं समजून सांगा. येस. आता ह्याच्यात अजून सगळ्यात महत्त्वाचं काय राहतं तर लग्नाच्या पत्रिका हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. म्हणजे काय तर आता पूर्वीच्या काळी पत्रिका छापणे हा काही विषय पूर्वीचा नसायचा. पूर्वीच्या काळी हातानेच पत्रिका लिहिल्या जायच्या आणि त्याच लोकांना वाटल्या जायच्या त्या.
आणि हाताने लिहिणं म्हणजे काय, तर ते भरपूर अगदी जिकिरीचं काम असायचं ते सगळं. बरेच जण हो. बसायचे ते दौत शाई वगैरे घेऊन ती शाई वाळण्याकरता ते वाळू घेऊन बसणं वगैरे, हा सगळा खूप प्रकार असायचा. मग त्या सगळ्या पत्रिका ज्यावेळेस तयार केल्या जायच्या, त्यावेळेला त्याच्यातल्या 5 पत्रिका वेगळ्या काढून ठेवल्या जायच्या. कारण का, तर त्या सगळ्यात महत्त्वाच्या पत्रिका ज्या आहेत, त्या तुम्ही सगळ्यात पहिले एक पत्रिका कुलदेवतेला ठेवा, एक पत्रिका कुलदेवीला ठेवा. त्याच्यानंतर तिसरी पत्रिका जी आहे ती तुमच्या घरातले जे कोणी ज्येष्ठ मंडळी आहेत, की ज्याला आमंत्रण सगळ्यात मोठा म्हणून तुम्हाला द्यायचं आहे, त्याच्यासाठी त्या पत्रिका वेगळ्या काढून ठेवायला त्यांनी सांगितलं आहे. मग त्या 5 पत्रिका काढून ठेवण्याचा उद्देश काय आहे, तर मुख्य जे काय कार्य आहे ते तुमचं ह्या लोकांना ते काम पत्रिका दिल्यानंतर तुमचं कार्य सुरुवात होणार आहे. म्हणून सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती त्यांनी कुलदेवता आणि कुलदेवी हेच ठेवलेलं आहे. म्हणून मग आता मला तर वाटतं मागच्या ह्याच्यात सुद्धा मी हे कव्हर केलेलं आहे, की आताची पद्धत बदलली असेल, की बाबा तिथल्या गुरुजींचा नंबर असतो, तिथे पत्रिका पाठवली जाते. काही लोकं स्वतः जाऊन ठेवून येतात. 80% लोकं स्वतःच जाऊन ठेवून येतात. कोणीच तसं करत नाही शक्यतो. अगदीच तिथं नाही जमलं तर बाबा आमच्या पुण्यामध्ये कुठून त्या देवतेचं मंदिर किंवा त्या देवतेची वेगळी काही हे असेल, स्थान असेल, तर तिथं जाऊन ती पत्रिका ठेवली जाते. तर ते पत्रिकेचा विषय असा आहे, की पत्रिका हे लोकांना माध्यम आहे, की लोकांना काय कार्य आहे, कार्याची वेळ काय आहे किंवा कार्य कसं केलं जाणार आहे, किती वाजता सुरुवात होणार आहे, ह्या सगळ्याचा थोडक्यात एक मायना त्या पत्रिकेमध्ये छापून दिला जायचा आणि मग त्यानुसार ती पत्रिका प्रत्येकाच्या घरी नेऊन दिली जायची. मग आता ती स्वतःच नेऊन देण्याची का पद्धत आहे, तर त्यांनी एक प्रकारची आपुलकी जी आहे ती त्याच्यामध्ये वाढते. कारण का, तर उद्याच्याला मी समजा मला काय म्हणतात त्याला, एखाद्या व्यक्तीला नाही बोलवायचं, मी पत्रिका नाही द्यायला गेलो तर तो माझ्या कार्याला तो येणार नाही. परंतु तेच जर का एखाद्याला मला मान-सन्मानाने बोलवायचं असेल, तर मात्र मी त्याच्याकडे अगदी बाबा व्यवस्थितरित्या आदरपूर्वक त्याच्याकडे जाणार, त्याच्या हाताने स्वतः पत्रिका देणार, लग्नाचं आमंत्रण देणार. मग तिथं तो काही चौकशी करणार लग्नाची, आपण त्याला काही वेगळी माहिती देणार. ह्या सगळ्यातून एक आपला भाव वाढतो. म्हणून मग प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन पत्रिका देणं अपेक्षित आहेत. नाहीतर बाबा मी ह्याला पाठवलाय, मी त्याला पाठवलाय, ह्याच्या हाताने पत्रिका पाठवली, असं शक्यतो होत नाही. हां, आता तुमचा गोतावळा खूप मोठा असेल आणि नातेवाईक भरपूरच असतील आणि प्रत्येक ठिकाणीच जर का तुम्हाला जाणं शक्य नसेल, तरीसुद्धा जे ठराविक मेंबर्स आहेत तुमच्या घरातले किंवा जे ठराविक मंडळी आहेत तुमच्या घरातली, त्यांना तुम्ही जाऊन पत्रिका स्वतः देणं अपेक्षित आहे. म्हणून त्या 5 पत्रिका पहिल्या त्या झाल्या. पत्रिकेचा विषय तिथे पूर्ण झाला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय येतं ह्याच्यामध्ये, तर बस्ता बांधणं. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. बस्ता बांधणं म्हणजे काय, तर थोडक्यात आता मुलीच्याकडून हा साधारणपणे बस्ता जो आहे, तो जरा जास्त प्रमाणात बांधला जातो. कारण का, तर आता मुलगी नवीन घरामध्ये जाऊन तिचा संसार सुरू करणार आहे म्हटल्यानंतर तिला सगळ्याच गोष्टी छान प्रकारे नवीन तिचं कोडकौतुक करून करण्यासाठी, मुलीच्या सगळ्या गोष्टी जास्त असल्यामुळे तिला कोडकौतुक करण्यासाठी म्हणून त्या सगळ्या गोष्टी तिला प्रोव्हाइड केल्या जातात. मग त्याच्यात काय काय, आता पूर्वी भांडी-कुंडी दिली जायची, कपडे लत्ते दिले जायचे, संसारोपयोगी ज्या काही वस्तू आहेत त्या दिल्या जायच्या. आताचं जर का स्वरूप तुम्ही त्या बस्त्याचं बघितलं तर खूपच तुम्हाला वेगवेगळं बघायला मिळतं. कोणी थार गाडी देतं, कोणी बुलेट देतं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मौज मजेच्या म्हणण्यापेक्षा तुमची जी काही तुमचा मोठेपणा आहे ते दाखवण्यासाठीच्या आहेतच उत्तम. परंतु त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर बस्ता म्हणजे तुमचं जी काही आपुलकीची शिदोरी जी आहे किंवा आपुलकीच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा तिने वैयक्तिक स्वतः काही तयार केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये त्याचा समावेश करून मग त्या तिने आनंदाने त्या संसारामध्ये घेऊन जाण्यासाठी म्हणून तो बस्ता दिला जातो. ह्याला रुखवत सुद्धा म्हणलं जातं. आणि बस्ता म्हणजे काय, तर थोडक्यात मानपानाच्या साड्या, तिने कुठल्या साड्या नेसायच्या आहेत, देवाला कुठले वस्त्र द्यायचे आहेत, मुलाला कुठले वस्त्र द्यायचे आहेत, हे सगळे एकत्रितपणे खरेदी केली जाते आणि मग तो सगळा बस्ता जो आहे तो एकत्रित घरी आणला जातो. त्या दुकानात सुद्धा त्याची पूजा केली जाते आणि घरी आणून त्याची विशिष्ट पूजा केली जाते त्या बस्त्याची. ती पूजा का केली जाते, तर बाबा नवीन वस्त्र घरात आणलेलं आहे आणि नवीन वस्त्र जे आहे ते पूजा केल्याशिवाय कोणालाही वापरू नये असं खरं शास्त्र आहे. म्हणून मग ते सगळ्यात पहिलं त्याच्यातलं देवाचं वस्त्र वेगळं काढलं जातं. मग त्याच्यानंतर मोठ्यांचा मानपान वेगळा काढला जातो आणि मग त्या सगळा जो बस्ता आहे जो आहे तो डिव्हाइड केला जातो. मग प्रत्येकाच्या पिशव्या वेगळ्या कोणी भरायची पद्धत आहे ते आपापल्या पद्धतीने. आणि आता लोक त्याच्यात अजून सुद्धा करतात की बाबा आम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून काही वेगळ्या गोष्टी देणार आहोत. तर त्या बस्त्याचं स्वरूप पण आजकाल बदलत चाललंय की बाबा प्रत्येकजण साडीच कोणी प्रोव्हाइड करत नाहीये किंवा शर्ट पीस. आणि ह्याच्यात आता म्हणजे गमतीचा विषय असा आहे ना, की काय म्हणतात त्याला, लग्नामध्ये स्त्रियांना मात्र साडी, चोळी, अगदी सगळ्या गोष्टींचा आहेर वगैरे सगळा मिळतो. पुरुषांना मात्र फक्त टॉवेल आणि टोपीवरतीच त्यांची बोळवण म्हणता येणार नाही, परंतु त्यांना त्या गोष्टी तेवढ्याच फक्त मिळतात लग्नामध्ये. कंप्लेंट पण नाही करत आणि बिचारे ते कंप्लेंट पण काही करत नाहीत. आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे मजेचा विषय हा. परंतु त्या सगळ्यामध्ये तो बस्ता त्याच्यासाठी वापरला जातो. मग आता तो टॉवेल टोपी बघण्यासारखे असतात. तुम्ही जर का काही लग्नामध्ये गेलात तर त्या पुरुषाच्या खांद्यावर पण तो टॉवेल बसत नाही, तरी पण ते मान सन्मान मात्र त्याच्यामध्ये तेवढाच त्यांना मिळत असतो. बाबा त्याचं नाव पुकारलं जातं, त्याला तिथं स्टेजवर बोलवलं जातं, कुंकू लावून त्याला काय म्हणतात, त्याला ते टॉवेल टोपी देऊन, नारळ देऊन त्याचा सन्मान तिथे तो केला जातो. आणि ह्याच्यात काय, प्रत्येकाचा मान सन्मान तो मोठा आहे तिथे. त्यांनी नाव घेऊन बाबा आपुलकीने मला बोलवलं, ह्याच्यातच प्रत्येकजण समाधान मानतं आणि सगळ्या गोष्टीचा तिथे आनंद साजरा करतात. त्यामुळे तो बस्त्याचा तिथं तो विषय पूर्ण झाला. आता ह्याच्यात दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा येतो की मुला-मुलींचे जे काही नियम आहेत. आता एखाद्याच्या घरामध्ये लग्न ठरलं तर ते काय असतं की साधारणपणे मुलींनी काय नियम पाळले पाहिजेत आणि मुलांनी काय नियम पाळले पाहिजेत.
तर ह्याच्यामध्ये आधी मी मुलीचे नियम सांगतो, की मुलीचं ज्यावेळेस लग्न ठरतं त्यावेळेस एकदा का तिच्या गालाला हळद लागली देवकाच्या दिवशी, त्या दिवसापासून तिने घराच्या बाहेर कुठेही पडता कामा नये. त्याच्यानंतर तिने लग्नाच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्य करू नये. तिने कार्य म्हणजे काय, तर घरातली कामच केली आहेत, मी उद्या भाजीच चिरायला बसते, मी उद्या स्वयंपाकच करते, असं करते तसं करते, ते का करू नये तिने. तर ह्या सगळ्यामध्ये तिच्या जीवाला त्याच्यामध्ये धोका उत्पन्न होऊ शकतो. बोलता बोलता समजा एखादं बाबा बोट चिरलं गेलं किंवा काही स्वयंपाक करत असताना कुठे काही पडली धडली, ह्या सगळ्यामध्ये तिला कुठल्याही प्रकारच्या त्या कार्यामध्ये तिला शारीरिक व्याधी काही उत्पन्न होऊ नये याच्यासाठी म्हणून तो बाबा बसून राहा. मग त्याच्यात त्यांनी काय नियम लावला किंवा काय परंपरा पडली, तू जर का लग्नात काही कार्य केलंस तर पाऊस येईल लग्नामध्ये, असे बरेच जण ती पद्धत पडलेली आहे. म्हणून ते कार्य का करायचं नाही तिने किंवा काम का करायचं नाहीये, तर तुला शारीरिक इजा कुठल्याही प्रकारची होऊ नये, तू व्यवस्थित धडधाकट त्या लग्नाच्या बोहल्यावरती किंवा त्या चौरंगावरती तू उभी राहावीस, याच्यासाठी म्हणून ते तिला त्या नियम त्यांनी सांगितले आहेत. आता ह्याच्यात पुरुषाला किंवा त्या मुलाला काय काय नियम त्यांनी सांगितले आहेत, हे कधी सुरुवात होतात, तर साधारणपणे ज्यावेळेस मुलाचं शिक्षण पूर्ण होतं. म्हणजे आता पूर्वीच्या काळी वेद पाठशाळेमध्ये तो मुलगा जायचा शिकायला आणि तिथून येताना ते गुरुजी त्याची ते समावर्तन नावाचा विधी करून द्यायचे. समावर्तन म्हणजे काय, तर जशी 8व्या वर्षी मुंज केली जाते तसं 25व्या वर्षी त्याची सोडमुंज सुद्धा करायला सांगितलं आहे. म्हणजे जे मुंजीमध्ये त्यांनी नियम ग्रहण केलेले आहेत त्या सगळ्या नियमांची तिथे पूर्तता करून त्या नियमांची थोडक्यात तिथे सांगता करायला सांगितलं आहे. सगळ्या समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये म्हणता येणार नाही, परंतु जे ठराविक म्हणजे ब्राह्मण आहेत, म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं 4 वर्णामध्ये या सगळ्या गोष्टी क्रमप्राप्त आहेत. प्रत्येकाचा आता सध्याच्या परंपरेमध्ये कोणीही करत नाही. सोडमुंज ही फक्त ब्राह्मणाच्या समाजामध्ये होती. पूर्वीच्या काळी मात्र ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक म्हणजे जो विद्यार्थी वेद पाठशाळेमध्ये किंवा गुरुकुलामध्ये शिकायला जायचं तर ते सोडमुंज केल्याशिवाय गुरु त्याला घरी सोडत नव्हते. मग ती सोडमुंज केल्यानंतर त्यांनी तिथे काय काय सांगितलेलं आहे, ते नियम सोडमुंजीचे त्यांनी सांगितलेले आहेत, की तू कुठल्याही अज्ञात स्थळी जाऊ नकोस, त्याच्यानंतर तू कुठल्याही प्रकारच्या अंदाज नसलेल्या पाण्यामध्ये तू पोहू नकोस, विहिरीमध्ये उडी मारू नकोस, झाडावरती चढू नकोस, त्याच्यानंतर तुझ्या जीवाला जिथे जिथे धोका उत्पन्न होईल अशा कुठल्याही गोष्टी तू करू नकोस, हे पुरुषाला किंवा त्या मुलाला नियम त्यांनी सांगितले आहेत. कारण का, तर तुझ्या जीवावरती विश्वास ठेवून किंवा तुझ्या खांद्यावरती जबाबदारी ठेवून एक मुलगी तुझ्या संसारामध्ये प्रवेश करणार आहे. तू जर का असं उच्छृंखलासारखा वागायला लागलास तर तिच्याकडे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष कोण देणार आहे. म्हणून तू आता एक स्नातक किंवा तू एक अतिशय पदवीधर व्यक्ती झालेला आहेस. म्हणजे पूर्वीच्या काळी पदवी कशी प्राप्त व्हायची, तर बाबा तू लग्न झालं म्हणजे तू आता शहाणा झालेला आहेस बाबा, तुला योग्य पद्धतीची जबाबदारी तुझ्या खांद्यावरती पडलेली आहे. म्हणल्यानंतर तुझ्या जीवाला धोका उत्पन्न होईल असं काहीही तू करता कामा नये. ह्याच्यासाठी म्हणून त्या दोघांनाही हे महत्त्वाचे नियम त्यांनी तिथे लावून दिलेले आहेत. आणि हे फॉलो आत्ताच्या काळामध्ये कोणीच करत नाही, आणि जरी केले तरी त्याच्यातलं महत्त्व त्यांना माहिती नसतं. म्हणजे ह्याच्या मागचं काय गूढ आहे किंवा काय शास्त्र आहे, कशासाठी सांगितलेलं आहे. आता सोडमुंज झाल्यानंतर 3 दिवस त्याला सुतक सांगितलेलं आहे त्या मुलाला. कारण का, तर ज्यावेळी तो ब्रह्मचारी आश्रमामध्ये असतो, म्हणजे 8व्या वर्षापासून वयाच्या 25व्या वर्षामध्ये तो ब्रह्मचारी आश्रमामध्ये आहे, तर त्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबातला समजा कोणाचा एखाद्याचा मृत्यू झाला किंवा एखाद्याच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं तर ते सोयर आणि सुतक त्या ब्रह्मचार्याला लागू पडत नाही. म्हणून त्या सगळ्या गेलेल्या लोकांच्या प्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्यांनी ते सुतक 3 दिवस त्यांनी तिथे पाळायला सांगितलेलं आहे. म्हणजे त्या 3 दिवसामध्ये त्यांनी कुठल्याही धार्मिक कार्य करू नये. आता लोक म्हणतात बाबा सुतक पाळायची आम्हाला काय गरज आहे, मी तर ऑफिसला जाणार आहे, अमकं करणार आहे, तमकं करणार आहे. परंतु हे सगळे नियम जे आहेत ना ते त्या काळाला लावून धरलेले आहेत त्यांनी. पूर्वीच्या काळी पूजा अर्चा, त्याच्यानंतर वेदाध्ययन ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही कार्य लोकांना माहिती नव्हतं. नंतर सगळ्या गोष्टींचं जे काही ज्ञान आहे ते वाढत गेलं. नोकऱ्या अमकं तमकं, शहर विस्तार होत गेली, ह्या सगळ्या गोष्टींचा तो विषय वाढत गेल्यामुळे प्रत्येकाची ती पद्धत बदलत गेली. म्हणून मग ते 3 दिवसाचं सुतक त्यांनी पाळल्यानंतर 4थ्या दिवशी त्यांनी जानवं बदलून मग लग्नाच्या कार्याकरता ती घरातल्यांनी सुरुवात करा म्हणून सांगितलं आहे. मग त्या सोडमुंजीमध्ये सुद्धा त्यांनी किती काय करायला सांगितलं आहे. तर काही विशिष्ट मंत्रांचा जप त्यांनी शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन करायला सांगितलं आहे. म्हणजे समजा जर का त्याच्याकडून ब्रह्मचारी पालन करत असताना काही चुकीचे नियम पाळले गेले असतील, किंवा आता ब्रह्मचारी असताना त्यांनी पायामध्ये चप्पल घालायची नाहीये, डोक्यावरती छत्री धारण करायची नाहीये, डोळ्यात काजळ घालायचं नाहीये, त्याच्यानंतर सोन्याचं काही अलंकार धारण करायचे नाहीये, हे सगळे जे नियम त्याच्याकडून समजा जर का उल्लंघन केलेले असतील तर त्या सगळ्याचं प्रायश्चित्त त्या सोडमुंजीच्या माध्यमातून त्यांनी घ्यायला सांगितलेलं आहे. आणि मग सोडमुंजीच्या दिवशी त्याला अलंकृत करा म्हणून सांगितलेलं आहे. त्याला तिथे सोन्याचा दागिना घाला, डोळ्यामध्ये काजळ घाला, हातामध्ये त्याचा दंड द्या, छत्री धरा त्याच्या डोक्यावरती मुंडासं बांधा म्हणून सांगितलं आहे. म्हणजे आपण जे पटका म्हणतो की नाही तो त्या सोडमुंजीच्या दिवशी बांधा म्हणून सांगितलं आहे. आणि मग त्याला सुशोभित करून त्याला तो थोडक्यात वेदाध्ययन करून घरी आमच्या आलेला आहे
आणि आता त्याला विरक्ती प्राप्त झालेली आहे. मग आता ती सध्याच्याला परंपरा काय पडलेली आहे, तर तो मामा त्या मुलाच्या मागे उभा राहतो आणि तो म्हणतो की बाबा तू काही वाराणसीला किंवा काशीला शिकायला जाऊ नको, माझ्याकडे एक मुलगी आहे, तीच मी तुला लग्नासाठी म्हणून देतो, तू आता तिच्याबरोबर संसार करायला सुरुवात कर, असं म्हणून तो मामा त्या मुलाला घेऊन घरामध्ये येतो आणि मग तिथे ती सोडमुंजे जी आहे ती संपन्न होते. आणि मग त्या सोडमुंजेमध्ये मगाशी सांगितलेले सगळे नियम त्यांनी फॉलो करणं अपेक्षित आहेत आणि ते सगळे काही विशिष्ट संविधा देऊन अग्नीमध्ये ते नियम त्यांनी फॉलो करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक मंत्राच्या शेवटी त्यांनी तन्म उभयव्रतम, जे काही माझ्याकडून चुकी झालेल्या आहेत त्या सगळ्याचं प्रायश्चित्त म्हणून मी हे संविधा अग्नीमध्ये देतो, असं म्हणून त्या प्रायश्चित्त तिथे घ्यायला सांगितलेलं आहे आणि मग विवाहाच्या विधी करता त्यांनी तिथे उभा राहायला सांगितलेलं आहे. हा विषय नियमांचा तिथे पूर्ण झाला. त्याच्यानंतर नियम पाळल्यानंतर महत्त्वाचा विषय काय येतो, तर आता पूर्वीच्या काळी लाकडांची किंवा लाकूड तोडायची एक पद्धत फार पूर्वीच्या काळी होती. कारण का तर त्या काळामध्ये सिलेंडर किंवा गॅस वगैरे हा काहीच लोकांना पद्धत माहिती नसायची लोकांना. तर त्यामुळे 500 लोकांचा स्वयंपाक, 1000 लोकांचा बरोबर. स्वयंपाक हा चुलीवरतीच केला जायचा ना, आणि त्या चुली धगधगत्या असायच्या भरपूर दिवस. कारण का तर ह्या सगळ्या लोकांचा एवढा स्वयंपाक जास्त करायचा amount. जास्त अमाऊंटमध्ये. त्यामुळे मग त्या लाकडांची पूजा करून किंवा ते लाकूड व्यवस्थितरित्या तोडून गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन ती स्वयंपाकाची सगळी ती जी हे आहे भट्टी जमवायची आहेत. मग काय काय आमच्या रंपावर वगैरे असं काय सांगतात. हां, करेक्ट, अगदी बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे त्या पद्धतीने त्यांनी करायला सांगितलेलं आहे. तर मग ते लाकूड सगळ्यांनी एकत्रित तोडायचे, मग त्या सगळ्या एकत्रित तिथे नेऊन टाकायचे. अजून सुद्धा तुम्ही म्हणजे आता पुणे सोडून जर का अवतीभोवती जर का गावाकडे वगैरे गेलात, म्हणजे इव्हन मी माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नात ज्यावेळेस गेलेलो होतो, त्यावेळेस त्या आचार्याचा स्वयंपाक जो आहे तो लिटरली रात्रभर स्वयंपाक चाललेला होता त्यांचा. कारण की जेवायला लग्नाला जवळजवळ नाही म्हटलं तरी 2,000-2,500 लोकं येणार होती लग्नाला. म्हटल्यानंतर तो आदल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी 3:30 ते 4 वाजेपर्यंत तो फक्त स्वयंपाकच करत होता तो मनुष्य. आणि त्याची टीम एवढी मोठी होती की त्या सगळ्या लोकांना सुद्धा काम करायला बसत लागत होतं. आणि तो सगळा स्वयंपाक त्यांचा चुलीवरती झाला. अगदी सिलेंडर अगदी नगण्य वापरले गेले. म्हणून त्या लाकडांची पूजा किंवा लाकडं वापरून ह्या सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी स्वयंपाक करायला सांगितलेला आहे. आणि मग तिथे गावची एकी जी आहे ती तिथे दिसून येते. किंवा तुझ्या घरात कार्य नाही बाबा, मी माझ्याकडचं सगळ्या लोकांना घेऊन येतो, माझे लोक तुझ्या तिथे येऊन मदत करतील छानपैकी, तो लाकडं आणून देईल, तो पातेले आणून देईल, तो अमुक भाज्या आणून देईल, तो अजून काय आणून देईल, हे सगळं एकत्रित आणून ते सगळं तिथे ते कार्य जे आहे ते पार पडलं जायचं. आणि मग लोकांना आनंद व्हायचा की बाबा हां चला सगळ्यांनी मिळून ते कार्य छान पार पाडलं आम्ही, हे सगळं तिथं व्हायचं. म्हणून ते लाकूड तोडण्याची ती पद्धत असायची. मग ती सुरुवात जिथून व्हायची तिथं ते लाकूड तोडून ते सगळ्या गोष्टी केल्या जायच्या त्या. मग त्याच्यानंतर त्यांनी महत्त्वाचा मुद्दा काय सांगितलेला आहे लाकूड तोडल्यानंतर, की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही लग्न ठरवता ह्या सगळ्या तुमच्या घरामध्ये, त्यावेळेस त्या लग्नाला ह्या सगळ्या माध्यमातून आपण पुढे नेत राहणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी कोण कार्य करतं, तर त्या घरातली मोठी मंडळी सगळं कार्य करतात. बरोबर. दुसरं कोणीही त्याच्यामध्ये कार्य करायला येत नाही. नातेवाईक असतात, गावातली लोकं असतात, ते सगळे एकत्रित येऊन त्या सगळ्या गोष्टी करतात. मग त्या घरातल्या बायका ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस मग त्या बायका एकत्रित येऊन, आता ते लग्न घरात ठरलं म्हटल्यानंतर उद्याच्याला पै पाहुणे येणार, बरं ते काही लोक कमी नसणार आहेत, ते भरपूर लोक प्रमाणात असणार आहेत ते लोक. त्यामुळे मग त्यांना खाऊ घालण्यासाठी कुरड्या, पापड्या, तांदूळ निवडणे, त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करणे, पाखडणे, ह्या सगळ्या बायका ज्या आहेत त्या एकत्रित मिळून त्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग ते कार्य जे आहे ते योग्य पद्धतीने पुढे नेऊन ते कार्य संपन्न करायचं. असा तो साधारणपणे लग्नाच्या विधीचे जे काही महत्त्वाचे हे आहेत गोष्टी. आता ह्याच्यात काय माहिती का, प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे गोष्टी खूप वाढत जातात. बरोबर. म्हणजे उद्याच्याला मी हे नाही सांगितलं, मी ते नाही सांगितलं, अशा ह्या सगळ्या गोष्टी वाढत जाणार आहेत. परंतु ज्या मुख्य परंपरा आहेत किंवा ज्या मुख्य समाजामध्ये आपण राहत आहोत त्यांच्या ज्या काही परंपरा आहेत त्या आपण सगळ्या ह्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा साधारणपणे तो विवाह संस्कार आपण ह्या पद्धतीने केला लग्नाच्या आधी. बरोबर. तर ह्या सगळ्यामध्ये ह्या पद्धतीने जर का आपण सगळं विवाहविधी जर का केला तर तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास न होऊ देता तुमचा संसार उत्तम प्रकारे पुढे नेऊन घेण्यासाठी त्या देवता तुम्हाला मदत करतातच. हा तिथला महत्त्वाचा मुद्दा. सगळ्यांच्या स्टेटसला आपल्याला सारखं दिसतं की केळवणाचा पण विधी असतो, तर तो काय सगळ्यांना माहिती करून द्यायचा. केळवण हा जो विषय आहे हा थोडक्यात सांगायचं झालं तर आता मुलीचं केळवण केलं जातं, मुलाचं पण केळवण केलं जातं. तर थोडक्यात म्हणजे काय, तर आता मुलगी जी आहे ती लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे म्हटल्यानंतर तिला तिचं कोड कौतुक करून घेण्यासाठी म्हणा किंवा तिच्याविषयी आमची जी काही भावना आहे ती तिला दाखवण्यासाठी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिच्या आवडीचे पदार्थ तिला करून खाऊ घालणे किंवा तिला उत्तम प्रकारे तिचं ताट सजवणे, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तिला जिथे छान वाटेल. कारण कसं असतं माहिती का, एकदा मुलीचं लग्न ठरलं की त्या मुलीला सारखं हे वाटत असतं की बाबा मी माझ्या आईवडिलांना सोडून जाणार आहे आणि मी दुसरीकडे जाऊन संसार करणार आहे. लग्न घर जवळ असेल तर ठीक आहे, परंतु तरी काही जरी झालं तरी जे काही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्यांचा मला सहवास होता तो आता उद्यापासून मला लाभणार नाहीये किंवा माझं लग्न झाल्यानंतर मला लाभणार नाहीये. तर तो त्या केळवणाच्या माध्यमातून कुठेतरी ती आपुलकी किंवा कुठेतरी ती जवळीक जपण्याचा प्रयत्न त्यांनी करणं अपेक्षित आहे. तर ते केळवणाचा उद्देश काय आहे, तर त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्या मुलीला छान वाटावं
किंवा त्या मुलाला छान वाटावं की बाबा आता मी एवढं माझ्या जबाबदारीवरती मी सून घरात घेऊन येत आहे, तर मला माझं काहीतरी आता उद्याच्याला काय होणार आहे, संसार सुरू झाल्यानंतर तो दुर्लक्षित म्हणल्यापेक्षा काय माहिती का, त्याच्या खांद्यावरती जबाबदारी येणार आहे ना. त्या सगळ्या गोष्टी, ते जबाबदारी वाढल्यानंतर त्याला कुठेही लक्ष देता येणार नाही आजूबाजूला, किंवा त्याचं कोड कौतुक करून घेण्यासाठी सुद्धा त्याला वेळ मिळणार नाही. एवढा तो संसारामध्ये किंवा दैनंदिन जीवनातल्या नोकरीमध्ये तो गुंतून पडणार आहे. म्हणून मग ते केळवण जे आहे ते त्यांचं कोड कौतुक करण्यासाठीचा विधी किंवा कोड कौतुक केला जाणारा सोहळा असं म्हणून ते केळवण त्यांनी तिथं त्याचा प्रघात पाडलेला आहे. मग त्या केळवणामध्ये कोणी त्याच्यासाठी गाणे म्हणतं, कोणी त्याच्यासाठी काही गिफ्ट वस्तू आणतं, रील बनवतं, रील बनवतं, आता बरंच काय त्याच्यात वाढलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. परंतु त्याच्यातला एकच महत्त्वाचा मुद्दा त्यांनी काय सांगितलेला आहे की बाबा आम्हाला तिच्याविषयी काहीतरी वाटतंय म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी करतो. आता तुम्ही अजून मी आता मध्यंतरी बघितलं की जैन किंवा मारवाडी समाजामध्ये तर आता प्रत्येक जण काय करतं की त्या मुलीच्या हाताला कुंकू लावतं आणि तिला प्रत्येकाला गळा भेट करायला सांगतं की जेणेकरून बाबा तुझी आता आमची ही शेवटची भेट आहे, म्हणून तुझे जे काही हात आहेत ते आमच्या पाठीवरती असेच राहावेत, त्या शर्टवरती. म्हणून ती पद्धत आता नवीन लोकांनी आणलेली आहे. मग ते हळूहळू प्रत्येकाची वेगवेगळी ती पडत जाते आणि त्यानुसार मग त्या मुलीला छान वाटावं ह्याच्यासाठी केलं जाणारं कोड कौतुक म्हणजे केळवण, हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा असतो. बरोबर. मग आता ह्या एपिसोडमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. तर गुरुजी मला ना तुम्हाला तर जाता हेच म्हणायचं आहे की आपण सगळं कव्हर केलं आणि मागच्या एपिसोडमध्ये थोडंसं स्कॅटर्ड होतं, ह्या एपिसोडमध्ये आपण लाईनशीर आलोय. तर जाता तुम्ही फक्त ना की सिक्वन्स वाईज फक्त विधी सांगा की कोणकोणते आहेत आणि आपण कोणकोणते बघितले, फक्त नावं सांगा. येस. आता सगळ्यात पहिलं आपण लग्न ठरवणे, त्याच्यामध्ये ज्योतिषाचा महत्त्वाचा पार्ट आपण सांगितला, पत्रिका बघणे, पत्रिका बघून झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा येतो तो म्हणजे बोलाचाली किंवा जे काही 5 पाहुणे जे काही एकत्रित येऊन कार्य ठरवतात ते झालं. सुपारी फोडण्याचं त्याच्यामध्ये कार्य होऊन जातं. ते झाल्यानंतर मग येतं ते पत्रिका छापणे आणि बस्ता भरणे, ह्या 2 गोष्टी त्याच्यानंतर येतात. ते झाल्यानंतर मग लोकांना पत्रिका वाटणे आणि त्या पत्रिका वाटत असताना हळदी कुंकू लावून त्या पत्रिका वाटा म्हणून सांगितलं आहे तुम्ही. कारण का त्या कोरड्या पत्रिका वाटू नयेत तशा. म्हणजे बाबा ते नुसत्याच तशा पत्रिका दिल्या म्हणजे तुम्ही तो व्यवहार पूर्ण केला ना, बाबा मला तुला पत्रिका द्यायची, तुम्ही दिली, विषय संपला. परंतु तेच जर का हळदी कुंकू दिलं, सौभाग्याचं लेणं त्याच्यावरती दिलं, तर त्या हळदी कुंकू लावून दिल्यानंतर त्याला एक प्रकारचं वेटेज प्राप्त होतं किंवा एक प्रकारचं त्याला काय म्हणतात, त्याला एक सौभाग्याचं प्रतीक प्राप्त होतं आणि म्हणून मग त्या हळदी कुंकू लावून त्या पत्रिका तुम्ही द्या म्हणून सांगितलं आहेत. मग पत्रिका दिल्यानंतर बस्ता भरणे, बस्त्याच्या घरी आणून पूजा करणे, हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही मुहूर्त करा म्हणून पत्रिका बस्ता भरायच्या आधी मुहूर्त करायचा आहे. मुहूर्त झाल्यानंतर मग बस्ता भरणं अपेक्षित आहे. लग्नाच्या कपड्यांची खरेदी, दागिन्यांची खरेदी, भांड्यांची खरेदी, हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही तो मुहूर्त झाल्यानंतर हे सगळं बस्ता वगैरे करायचा. बस्ता झाल्यानंतर मग तुम्ही देवकाची तारीख ठरवायची. आता सध्याच्या ह्या काळाप्रमाणे जर का सांगायचं झालं तर तुम्ही साखरपुडा सुद्धा मध्ये करू शकता. आता सध्याच्याला लोक साखरपुडा केल्याशिवाय पुढे जात नाहीच शक्यतो. म्हणजे थोडक्यात त्यांच्या दृष्टीने विवाह निश्चिती जी आहे ती रिंग सेरेमनी झाल्याशिवाय त्यांच्या दृष्टीने ते होत नाही. म्हणजे एकमेकांना त्या रिंग एक्सचेंज करणं, अमकं तमकं, ते आहेत बरेच प्रकार आहेत. कोणी गुडघ्यावर बसतं, कोणी फुल देतं, कोणी काय काय करतं. आपल्या पद्धतीप्रमाणे परंपरा म्हणता येणार नाही याला, आपल्या आवडीनुसार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. मग ते साखरपुडा झाल्यानंतर मग तुम्ही देवक बसवणे, म्हणजे त्या देवक बसवण्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये मगाशी एक विषय सांगायचा राहिला, तो म्हणजे देवकासोबत ग्रहयज्ञ सुद्धा करतात लोक आता ब्राह्मण मंडळींमध्ये. ग्रहयज्ञ का करायचं तर जसं पत्रिका बघताना चंद्रबळ आणि गुरुबळ ह्या 2च ग्रहांचं बघितलेलं असतं, पण प्राबल्य आहे की नाही ते, परंतु इतर नवग्रहांचं सुद्धा त्यांना पाठबळ मिळावं ह्याच्यासाठी म्हणून त्या देवकासोबत ग्रहयज्ञ सुद्धा करा म्हणून सांगितलेलं आहे. मग तो तुम्ही मोठ्या प्रमाणात करू शकता, छोट्या प्रमाणात करू शकता, परंतु ग्रहयज्ञ केल्याशिवाय मात्र तुम्ही पुढं जाऊ नका म्हणून सांगितलं आहे. मग त्या देवकासोबतच ते ग्रहयज्ञ करायचा, ते देवक बसवायचं. देवक बसवून झाल्यानंतर मग तुम्ही लग्नाच्या दिवशी आदल्या दिवशी रात्री सीमांत पूजन करणं अपेक्षित आहे. सीमांत पूजन, व्याही भेट, वांग निश्चय, हे सगळे आदल्या दिवशी रात्रीचे सगळे कार्य झाले आणि मग दुसऱ्या दिवशी जे सांगितले त्याप्रमाणे सगळ्यात पहिला मधुपर्क, कन्यादान, त्याच्यानंतर कन्यादान झाल्यानंतर सूत्रवेष्टन, सुवर्णवेषक, पूर्ण नंतरची झाली. आतापर्यंत आपण फक्त ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मग ते झाल्यानंतर लग्नानंतर त्याच्या देवकाच्या दिवशी तुम्ही केळवण करायचं आहे. म्हणजे त्या मुलीचं जे आहे त्या देवकाच्या दिवशी तुम्ही केळवण करा म्हणून सांगितलं आहे की तिथं आता त्याच्यानंतर परत काही तिचं कोड कौतुक करण्याची वेळच येणार नाही ना, कारण की देवक बसला म्हटल्यानंतर तिचा संकल्प झाला लग्नाचा, ते आता परस्वादन ऑलरेडी व्हायच्या मार्गावरती लागलेले आहे. म्हणून देवकाच्या दिवशी तिचं केळवण करणे आणि मग त्याच्या आधी मग आता गावच्या परंपरेप्रमाणे बाबा लाकूड फोडण्याची ती पद्धत, त्याच्यानंतर ते तांदूळ निवडणे, त्याच्यानंतर पापड्या कोरड्या घालणे, सगळ्यांनी एकत्रित येऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन करून मग तो विवाह जो आहे तो त्या पद्धतीने पूर्ण करावा. आणि मांडव ह्या सगळ्या गोष्टी मांडवातच का करायच्या तर मांडवातल्या ज्या विशिष्ट देवता आहेत त्या तुम्हाला आशीर्वाद देत असतात आणि त्या आशीर्वाद देत असताना तुमच्या कार्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ न देण्याचं काम करतात.
आणि त्या मांडवामध्ये कार्य केल्यानंतर तुमच्या घरामध्ये एक प्रकारची समृद्धता नांदते. आणि मग ते देवक बसवत असतानाच त्याच्यामध्ये नांदी श्राद्ध सुद्धा नावाचा एक प्रकार करायला सांगितलेला आहे. तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा आणि तुमचा जो काही वंशवृक्ष आहे इथून पुढचा तो वृद्धिंगत व्हावा, याच्यासाठी म्हणून ते नांदी श्राद्ध तुम्ही त्या कार्यामध्ये करणं अपेक्षित आहे. आणि मग ते देवक जे आहे ते तुम्ही लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठवणं अपेक्षित आहे. मग तुमच्या आलेल्या पै पाहुण्यांना जाण्यासाठी म्हणून ते सूप वाजवणं अपेक्षित आहे. अजून ते झाल्यानंतर मग काय म्हणतात त्याला, की आता प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे परंपरेप्रमाणे त्या तुम्ही गोष्टी परिपूर्ण करू शकता. असा साधारणपणे हा सिक्वेन्स आजचा आपण ह्या कार्यामध्ये केलेला आहे. बरोबर. तर धन्यवाद गुरुजी. आणि आता जे लोक आहेत ते अजून आपल्या कमेंट्समध्ये सांगतीलच की कोणकोणत्या गोष्टी अजून त्यांच्या लक्षात आहेत की ज्या आपण कव्हर करायला हव्या, त्या त्या सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये सांगतीलच. तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सगळ्यांना, आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनल आणू शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण जेवढे शेअर होईल तेवढे जास्तीत जास्त जणांना ह्या गोष्टी माहीत होतील. कारण आजकालच्या काळामध्ये ह्या गोष्टी फार कमी जणांना माहिती आहेत. आपण लास्ट पॉडकास्ट आपल्या लक्षात आलं हो, की खूप जणांना माहिती नाही आहे. आणि गुरुजींचा नंबर मी कमेंट्समध्ये तुम्हाला नक्की देतो. कारण हा चॅनल तुम्हाला ज्यावेळी तुम्ही कमेंट्स करता तर तो डायरेक्ट गुरुजी रिप्लाय देऊ शकत नाहीत किंवा प्रयत्न करतील त्याचा रिप्लाय देण्याचा. पण जर तुम्हाला डायरेक्ट गुरुजींकडे काही काम असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता. तर त्यासाठी मी तुम्हाला कमेंट्समध्ये नंबर देईन. तर तो तुम्ही नक्की ट्राय करा. ठीक आहे. तर आय होप व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि गुरुजी धन्यवाद, तुम्ही आपल्या चॅनलवर आलात आणि लोकांना चांगल्या रीतीने एक जेन्युइन तुम्ही ज्या गोष्टी सांगायला हव्यात त्या सगळ्या सांगितल्यात. थँक्यू.